श्री देव विठ्ठल रखुमाई, श्री देव गणेश, श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज या प्रवचन मालिकेचा तिसरा दिवस. काल जिथे आपण थांबलो होतो तिथून सुरू करणार आहोत. त्यापूर्वी आरंभीचे श्लोक म्हणूया. या देवी सर्वभूतेषु या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता श्रुतिरूपेण संस्थिता स्फूर्तिरूपेण संस्थिता भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. नमस्तस्यै नमो नमः. कृष्णाचा मंत्र श्लोक. वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं कृष्णो वन्दे जगद्गुरुं.
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत्। हरये नमः हरये नमः हरये नमः। फॅन बंद केला तर बरं होईल, आवाज येतो. हां हां होय. तिसरा दिवस आजचा प्रवचनाचा. आत्तापर्यंत आपण श्रीकृष्णाचा उल्लेखही केलेला नाही, कारण महाभारतात त्याचा प्रवेशच झालेला नाही. आज होईल कदाचित. काल आपण कुठपर्यंत पोचलो होतो की पांडू त्या शापामुळे गेला. तिथे आपण चिंतन काय केलं होतं की शाप हा देहाला असतो, आपण उगीच तो मनाला लावून घेतो. तो इतका घाबरत होता, स्त्री जवळ नको, स्त्रीची सावली नको, स्त्रीचा स्पर्श नको. आणि स्त्री म्हणजे कोणतीही स्त्री, पण विशेषतः याच्या दोन पत्नी. कुंतीचं स्वतःवर नियंत्रण होतं. मात्री लहान होती वयानं, असं काही होत नाही ऋषींच्या शापानं. पण त्यांना 3 मुलं झाली होती द्रौपदीला. हिला अश्विनी कुमारांपासून 2 अश्विनी म्हणजे नकुल आणि सहदेव हे जुळी मुलं झालेली होती. आता ती म्हणते की काय हरकत नाही. आणि त्याच्यात तो गड पांडू गेल्यानंतर ती म्हणते मी सती जाते. काल आपण बघितलं होतं की माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. मी जर राहिले तू गेलीस तर कदाचित तुझ्या 3 मुलांवर मी अन्याय करीन. सावत्र मुलं झाली ना माझी, मी त्यांचे सावत्रही झाले. पण तू मात्र स्वतःच्या मुलांपेक्षा माझ्या मुलांकडे जास्त लक्ष देशील. म्हणून माद्री सती गेली. आता त्या अरण्यात उरलं कोण तर कुंती. आणि तिची ही 3 मुलं आणि माद्रीची 2 मुलं, 5 मुलं लहान होते ते. ऋषीने काय ठरवलं की ह्यांचा खरा हक्क आहे हस्तिनापुराला. पांडू इकडे निघून आला म्हणून या दोघीजणी आल्या. म्हणून ऋषी पोचवतात. ऋषी कुंती आणि ही 5 मुलं त्यांना पोचवतात. ही ब्याद कशाला आली म्हणून त्या दिवसापासून दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण इतक्यात नाही पण या सगळ्यांनाच द्वेष, मत्सर. शिक्षण सुरू होतं यांचं. कृपाचार्य हे गुरु असतात, द्रोणाचार्य हे गुरु मिळतात, अपॉइंट केले जातात, नेमले जातात. तो प्रसंग फार महत्त्वाचा आहे. काय झालं, कृपाचार्य शिकवतात. 2 प्रकारचे गुरु आपल्याला लागतात. एक म्हणजे शास्त्रगुरू असतो आणि मंत्रगुरू असतो, आणि दुसरा शस्त्रगुरू असतो आणि तंत्रगुरू असतो. रामाच्या बाबतीत वसिष्ठ हे शास्त्रगुरू होते, मंत्रगुरू होते. वसिष्ठ हे गुरुच होते, रामाला शिकवलं त्यांनी. आणि मुख्य म्हणजे काय की त्यांनी योगवासिष्ठ, रामाच्या प्रश्नांना उत्तर देणारे योगवासिष्ठ हे त्यांनी इतक्या विस्तृतपणे सांगितलं की ते एका अर्थाने मंत्रगुरू झाले, शास्त्रगुरू झाले. विश्वामित्र हे रामाचे शस्त्रगुरू आहेत आणि तंत्रगुरू आहेत. रामाला सगळी निरनिराळी शस्त्र अस्त्र विश्वामित्राने शिकवली. वसिष्ठांच्याकडे शिक्षण झालं नसेल असं नाही, पण त्याला ॲडव्हान्स्ड म्हणतो, प्रगत असं शिक्षण विश्वामित्रांनी केलं. तसे इथेही 2 गुरु आहेत, कृपाचार्य आणि द्रोणाचार्य. हे दोन्ही आचार्य म्हणजे काय, आपलं जे सांगणं आहे, आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्याप्रमाणे आचरण करतात ते आचार्य. लक्षात ठेवा. नाही तर पंडित झाले नुसते, विद्वान झाले. आचार्य म्हणजे तसा व्यवहार केला पाहिजे. भीष्म आचार्य, भीष्मांचं आचरण त्या प्रतिज्ञेप्रमाणे होतं. तसंच या दोघांचं. कृपाचार्यांचा एक प्रसंग बघूया. कृपाचार्य शास्त्रगुरू होते. ते त्यांना निरनिराळी शास्त्र वगैरे शिकवायचे. एकदा त्यांना काम होतं दुसऱ्या कुठल्या तरी आश्रमात. हे ऋषी अशा आश्रमातून फिरत असायचे. याचं ज्ञान त्या आश्रमातल्या विद्यार्थ्यांना मिळवलं पाहिजे. तिकडचे गुरु असायचे ते इकडे यायचे. 15 दिवस जवळजवळ कृपाचार्य नव्हते असं समजा. आता एक गोष्ट सांगायची म्हणजे काय, युधिष्ठिराचा जन्म झाला तरीसुद्धा गांधारी गर्भवती असूनही प्रसूत होत नव्हती. गांधारीला असं म्हणतात की व्यासानी आणि शंकरांनी, त्यांनी शंकराची उपासना केली आणि व्यासानी त्याला सांगितलं शतपुत्रवती भव, तुला 100 पुत्र होऊ देत. आता विचार करा तुम्ही, 100 पुत्र कसे होणार.
आता त्याच्यात निरनिराळे सिद्धांत सांगितले जातात, पण आपण एवढी आधी गर्भधारणा झाली कोणाला? गांधारीला. कारण ह्या लोकांची सगळी दिव्य संतती आहे ना, त्यांना काही गर्भधारणा वगैरे झालेली नाही आहे. यमाकडून मागितलं युधिष्ठिर, वायूकडून मागितलं भीम, नंतर इंद्राकडून मागितला अर्जुन, आणि अश्विनी कुमारकडून मागितले आपण म्हणतो नकुल आणि सहदेव. तिथे असं गर्भवास वगैरे असला काही प्रकार नाही, दिव्य संतती होती, ज्याला इमॅक्युलेट कन्सेप्शन म्हणतात किंवा डिव्हाइन कन्सेप्शन, तसं ते होतं. इकडे ही प्रसूत होईच ना. मग रागानं ती शंकराकडे जाते आणि म्हणते तुझी मी एवढी उपासना केलेली आहे, स्वप्नात येऊन तू सुद्धा मला वर दिलं आहे बहुपुत्रा किंवा शतपुत्रा, आणि म्हणून ती आपल्या पोटावर एवढ्या जोरात प्रहार करते की तिच्या गर्भाचे शतखंड होतात, 100 तुकडे होतात. आता तिथे निरनिराळे ऋषी एकत्र येतात, ते निरनिराळी औषधी वगैरे घालून एक तेल तयार करतात, त्याच्यात हा गर्भ ठेवतात आणि 100 असे ते कुंभ टांगून ठेवलेले आहेत आणि ते क्रमाक्रमाने वाढत असतात. त्याच्यात पहिला जो झाला तो दुर्योधन असं म्हणूया आपण. पण त्यापर्यंत त्याच्या आधी युधिष्ठिर झाला होता. म्हणजे सिंहासनावर बसायला सिनियॉरिटीप्रमाणे युधिष्ठिर होता. याचं गांधारीला कायम वाईट वाटत होतं, म्हणून तिने राजाने आपल्या गर्भावर मारलं, ते शतखंड तुकडे झाले 100. आता ते जन्म झाला समजूया. म्हणून दुर्योधन हा युधिष्ठिरापेक्षा वयानंही लहान आहे आणि गुणानं तर अगदीच लहान आहे. प्रजेला जसा इकडे राम हा काय फार मोठा नव्हता ना, एकाच चरूपासून एक पायसदान एकदमच दिलं ना, ते त्यात राण्यानं दिलं ना, जवळपास पुढे मागेच जन्म झालेत त्यांचे. तसं इथेही झालं. युधिष्ठिर आणि दुर्योधन यांच्यात काही फार फरक नाही, पण युधिष्ठिर आधी जन्मलेला आहे, सिंहासनावर त्याचा अधिकार आहे. खरं म्हणजे त्याचा अधिकार आणखीनही एका कारणाने, कारण पांडूचा अधिकार होता. पांडू अरण्यात गेला म्हणून हा धृतराष्ट्र बसलेला आहे, धृतराष्ट्राचा अधिकारच नाही आहे, त्यामुळे दुर्योधनाचा अधिकारच नाही आहे. पण शकुनी कायम त्याला फितवत राहिला की बघ ना, ते कशाला आले इकडे, अरण्यात राहिले असते तर आपण त्यांची तिथे व्यवस्था केली असती वगैरे वगैरे, पण आता आलेले आहेत. कृपाचार्य म्हणतात मी काही दिवसांसाठी दुसऱ्या आश्रमात जाणार आहे, तू गुणाने वयानं आणि एकंदर तुझं मनावरचं नियंत्रण, तू मॉनिटर व्हायला म्हणजे क्लासचा नेता व्हायला, हा जो वर्ग आहे आपला वर्गाचा नेता व्हायला तू योग्य आहेस. हा स्वाध्याय मी दिलेला आहे. हा स्वाध्याय शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे स्वाध्याय चुकवू नका. एक वेळ आंघोळ केली नाही तर चालेल, जेवण केलं नाही तरी चालेल, देवाची पूजा केली नाही तरी चालेल, स्वाध्याय करा. आता स्वाध्याय म्हणजे काय बघा ना, स्वाध्याय म्हणजे अध्ययन नाही आहे, पाठांतर नाही आहे, नुसता होमवर्क नाही आहे, तर मी स्वतःसाठी केलेला अभ्यास. आपण म्हणतो ना इट इज स्टडी ऑफ द सेल्फ, फॉर द सेल्फ अँड बाय द सेल्फ. हा काय आहे? हा स्वाध्याय आहे. दुसऱ्याची मदत नाही घ्यायची, कारण हा आतला अभ्यास आहे. बाहेरचा अभ्यास गणित आहे, हे आहे, तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता, पण मला माझा अभ्यास करायचा आहे, मार्गदर्शन घेईन मी, पण अभ्यास मलाच करायला पाहिजे. त्यांनी दिलं. 15 दिवसानंतर कृपाचार्य आले. त्यांनी विचारलं की कुणाचा स्वाध्याय पुरा झालेला नाही, त्यांनी उभं राहावं. ते एकंदर 105 होते, 5 पांडव आणि 100 कौरव. फक्त युधिष्ठिर उभा राहिला. कृपाचार्यांचा युधिष्ठिरावर विश्वास होता, प्रेम होतं. त्यांनी विचारलं आस्थेनं की इतरांचा स्वाध्याय करून मी त्यांना मदत करता करता तुझा राहिला अर्धा तरी झाला का? युधिष्ठिर नाही म्हणतो. एक तरी तू चॅप्टर, आपण ज्याला प्रकरण म्हणतो, पाठ, एक तरी पाठ झाला का? युधिष्ठिर नाही म्हणतो. त्याच्यातला एक परिच्छेद, आता कृपाचार्याला राग येतो, एक परिच्छेद, 1 पॅरेग्राफ नाही झाला, एक वाक्य युधिष्ठिर म्हणतो नाही झालं. मग ते चिडतात आणि छडी घेऊन युधिष्ठिराला मारतात. युधिष्ठिर शांत आहे. हे मारून मारून रागवून रागवून दमतात, छडी खाली टाकतात आणि बसतात. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो गुरुदेव, आत्ता माझा पहिल्या वाक्याचा अभ्यास झाला. पहिलं वाक्य काय होतं? क्रोधावर नियंत्रण मिळवा, कॉन्कर युअर अँगर. बरोबर? ह्यावेळेला कृपाचार्य म्हटले माझं कुठे क्रोधावर नियंत्रण, याचा गुरु व्हायला मी योग्य नाही आहे, मी रागवलो, याचा मनाचा तोल गेलेला नाही आहे. ह्याला स्वाध्याय म्हणतात. मी जे वाचलंय ते आलं पाहिजे जीवनात. श्रवण, याची साधी, श्रवण म्हणजे ऐकणं. आत्ता आपण सगळेजण ऐकतोय, मीही ऐकतोय,
श्रवणाची व्याख्या काय सांगितली संतांनी, विशेषतः रामदासांनी? श्रवण हे कानात सुरू होतं, मनात त्याचा मध्य असतो, जीवनात अंत असतो. जोपर्यंत श्रवण जीवनात उतरत नाही ना, तोपर्यंत श्रवण अर्धवट आहे. इट इज ओनली हिअरिंग, नॉट लिसनिंग अँड प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिस इज मोर इम्पॉर्टंट. सगळीकडे आचार प्रभव धर्म, ब्राह्मण वगैरे कशामुळे ओळखतो? आचारामुळे ओळखला जातो. कुळात जन्म वगैरेला काही आपली मान्यता नाही आहे. पण एक लक्षात घ्या, त्यामुळे असा कृपाचार्य आणि असं कृपाचार्य युद्धात गेले नाहीत, लक्षात ठेवा. इतकेच नाहीत, पांडव गेले, कृष्ण गेला, यादव गेले बरेचसे. कृपाचार्य अमर. सप्तैते चिरंजीवीना 7 चिरंजीव सांगितले. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, त्याच्यात कृप आहे. कृपाचार्य, व्यास आहे, हनुमान आहे, विभीषण आहे, हे 7 आहेत. आणि 8वं मार्कंडेय, हे चिरंजीव मानलेले आहेत. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तर ज्या वेळेला द्रोणाचार्य, आता भीष्माचार्य म्हणाले कृपाचार्य आहेत ते ठीक आहे, अरे पण एक क्षत्रिय आहे. क्षत्रिय म्हणजे युद्ध कलात, युद्ध कौशल्यात प्रवीण झाले पाहिजेत. ते काही शिक्षण कृपाचार्य देऊ शकणार नाहीत, कारण ते थिअरी म्हणजे लॉ देणारे, लॉ, फॉर्म्युला, त्याला काय म्हणतात? मंत्र, तत्व, सूत्र, थिअरी. हे कोण सांगणार आहे? कृपाचार्य ठीक आहे, पण त्या थिअरीचं ॲप्लिकेशन नको का? तो लॉ आहे, त्याचं जीवनात बघायला नको का? हा आहे का, अप्लाय करतो का माझ्या जीवनात? म्हणून त्यांना गुरुच्या शोधात होते. योग्य गुरु मिळत नव्हता. गुरुची निवड कोण करणार होते? भीष्माचार्य. भीष्माचार्य स्वतः युद्धकलात निपुण होते, ज्ञानात प्रवीण होते, अत्यंत हुशार होते आणि चारित्र्यानं श्रेष्ठ होते. त्यांना कुठलाच गुरु पसंत पडेना. शेवटी कौरव पांडव, विशेषतः पांडव खेळत होते विटीदांडूनी. विटीदांडूनी खेळता खेळता एक विहीर होती, कोरडी विहीर असेल, त्यांची विटी त्या विहिरीत जाऊन पडली. ती इतकी उथळ नव्हती की उतरून काढायला पाहिजे होती. हे लहान होते, उतरणार कोण? आणि ती तिथे तिथे पडली. दाखवता दाखवता युधिष्ठिराच्या हातातली मुदी म्हणतो ना, मुद्रिका, अंगठी, ती सुद्धा विहिरीत पडली. आता काय करायचं? इतक्यात एक अत्यंत तेजस्वी व्यक्ती रागवलेली, आता स्वतःवर रागवली आहे का, दुसऱ्या कुणावर रागवली आहे का, जगावर रागवली आहे का, जीवनावर रागवली आहे, या लहान मुलानं, विशेषतः युधिष्ठिराला कळलं. त्याने अत्यंत नम्रतेने म्हटलं, आम्हाला मदत कराल का? द्रोणाचार्य का रागवलेले होते? आता 2 जोड्या तुम्हाला सांगतो. सांदीपनीच्या आश्रमात कृष्णाबरोबर सुदामा शिकत होता. एकदा दोघंजण जात होते, इतका जोरात पाऊस आला की एका गुहेत किंवा झाडावर त्याने आसरा घेतला. कृष्णाला लागली भूक. तो म्हणतो, माझ्याकडे काही नाही, पण थोडेसे मी कनवटेला पोहे लावलेले आहेत, ते मी तुला देतो. चिवडा, पोहे काही म्हणतात, काही हरकत नाही. पुढे तेच पोहे दिले आणि त्या पोह्याचं ऋण मान्य करून त्यांनी त्याला सोन्याची नगरी दिली, सोन्याचं घर दिलं कृष्णाने. ही जोडी बघा. तसेच ऋषींच्या आश्रमात द्रुपद हा राजा आहे, पांचाळ देशाचा राजा आहे, पांचाळ. आणि म्हणून द्रौपदीला अनेक नाव आहेत, त्यातलं एक नाव आहे पांचाली. आणि द्रुपदाची मुलगी म्हणून द्रौपदी. यज्ञातून जन्मली म्हणून याज्ञसेनी. लक्षात ठेवा, याज्ञसेनी, द्रौपदी, पांचाली. हा पुढे जन्म आहे. इथे काय झालं? द्रुपदानी तो मदत करायचे, द्रोणाचार्य त्यांना मदत करायचे. त्यावेळेला द्रोण होते, आचार्य नव्हते. ह्याला इतकी मदत झाली शिकताना की त्यांनी सांगितलं, मी आत्ता राजपुत्र आहे, उद्या राजा होऊन तुला केव्हाही काहीही पाहिजे असेल तरी तू माझ्याकडे ये, मला राजा असल्यामुळे तुझी गरज पुरवता येईल. इकडे काय झालं? यांना मुलगा झाला द्रोणाचार्यांना, आणि तो मुलगा अश्वत्थामा. अश्वत्थामाची आई कोण? कृपाचार्यांची बहीण कृपी. म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्हाला सांगितलं. अश्वत्थामाचं बॅकग्राऊंड काय? दोघेही ब्राह्मण आहेत. सुसंस्कृत आहे का? ज्ञानाच्या दृष्टीने सुसंस्कृत आहे. तो कुशल आहे का? युद्धाची तंत्र, युद्धाची कौशल्य, स्किल्स अँड टेक्निक्स ऑफ वॉरफेअर आहे, पण कुठेतरी असंस्कृत आहे. अगदी पहिल्या दिवशी सांगितलेलं वाक्य आठवा की महाभारतातलं सगळ्यात सुसंस्कृत म्हणजे कल्चर्ड पात्र विचारलं तर 2-4 नावं सांगता येतील. भीष्माचार्य सुसंस्कृत आहे, कृष्ण तर आहेच आहे, युधिष्ठिर सुसंस्कृत आहे, 2-3 नावं. पण असंस्कृत कुठलं आहे तर एकच नाव सांगता येईल, तो म्हणजे अश्वत्थामा. त्यांनी काय केलं मी परवा फक्त उल्लेख केला होता, आज आठवण करून देतो आणि पुढे वर्णन करणार आहोत आपण या प्रसंगाचं.
की त्याने उत्तरा अभिमन्यूची पत्नी, अभिमन्यू युद्धात मेला पण ही गर्भवती होती त्यावेळेला, तिचा गर्भ जर वाढला तर पांडवांचा वंश चालू राहील. पांडव म्हातारे झालेले आहेत, सगळे 80-90 पोचलेले आहेत, आज न उद्या ते मरतील, पण त्यांची पुढची पिढी आहे. द्रौपदीला प्रत्येक पांडवाकडून एक एक मुलगा झालेला आहे. ही 5ही मुलं युद्धात मेलेली नाहीत. म्हणून तो फार महत्त्वाचा प्रसंग आहे, आपण शेवटी बघणार आहोत. पण एक लक्षात घ्या, तर तो काय विचार करतो, पांडव म्हातारे झालेत, आज उद्या मरतील, पांडवांची पुढची पिढी रात्री झोपलेली असताना मी सगळ्यांची डोकी कापलेली आहेत, आणि ती काय केलं पुढे तो आपण नंतर प्रसंग बघणार आहोत. आता हा जर गर्भ राहिला, ती 8-9 महिन्यात गर्भवती, म्हणजे ती बाळंत होईल ना. बाळंत झाल्यानंतर तो जो मुलगा किंवा मुलगी काय वारस होईल सिंहासनाला, म्हणून तो ब्रह्मास्त्र तिच्या गर्भावर सोडतो. फार भयंकर प्रकार आहे. म्हणून म्हटलं असंस्कृत आहे. आता कृष्ण असल्यामुळे तो सुदर्शन चक्र वगैरे वापरून गर्भात त्या जीवाचं रक्षण करतो. पुढच्या कृष्णाने केलेल्या प्रतिज्ञा वगैरे हा नंतर विषय, आपण कृष्णाच्या वेळेला तो थोडक्यात पाहू. पण इथे लक्षात ठेवा की इथे ते जात होते, रागवले होते. अश्वत्थाम्याने एक दिवस सांगितलं, आई दूध दे. गाय पाहिजे ना, पण गाय परवडली पाहिजे. इतके गरीब होते द्रोणाचार्य. आणि त्यामुळे काय, हिने काय केलं, पीठ घेतलं, ते पाण्यात कालवलं आणि त्याला ते दूध म्हणून दिलं. त्याला ते दूध आवडायला लागलं. एक दिवस एका मित्राबरोबर शेजारच्या आश्रमात हा अश्वत्थामा गेला. गेल्यानंतर तिथे त्याला दूध दिलं. अश्वत्थाम्याने विचारलं, ह्या पेयाचं नाव काय? तो म्हणतोय, गाईचं दूध आहे. शक्यच नाही, माझी आई मला दूध देते ते निराळच आहे. त्याला ती म्हणते, आईला जाऊन विचार, हे खरं दूध आहे, तुला आई काय देते ते माहीत नाही. हा आला, आईला विचारलं. आई म्हणाले, आपल्याला गाय नाही रे आपल्याकडे, म्हणून मी तुला गाईचं दूध कसं देणार आहे? मी तुला पीठ पाण्यात कालवून देत होते, म्हणजे तू मला फसवलंस. तो रागवला. काय उपयोग, मला जन्म कशाला दिला? इतक्यात द्रोणाचार्य येतात. द्रोणाचार्यांना आठवतं की द्रुपद आता राजा झालेला आहे आणि त्याच्याकडे एक गाय मागायला काय हरकत आहे. हजारो गायींच्या गोशाळा त्यावेळेला प्रत्येक राजाकडे होता. राजाचं वैभव मोजताना सैन्य किती, दागिने, भांगर किती हे मोजलं जायचं, पण गायी किती हे पहिल्यांदा मोजलं जायचं. गोधन, गोवंश. गोवंश म्हणजे गाय, बैल आणि वासरू, त्याला गोवंश म्हणतात. आणि गोधन म्हणजे सगळी गाय वगैरे, त्याच्यावरून समजला जातो. प्रत्येकाकडे हजारो हजारो गायी होत्या. हे आले त्यावेळेला हा द्यूत खेळत होता. कोण? द्रुपद. ओळखलंस का मला? नाही म्हणाले. आणि माझ्याकडे काही नोकरी काम काही नाही आहे, तुम्ही ब्राह्मण दिसता, माझ्याकडे भिक्षुकांना वगैरे काही काम नाही. अपमान केला. अरे मी तो आपण शिकत होतो त्यावेळेला तू मला म्हणला होतास मी तुला अभ्यासात मदत करायचो. मला काही आठवत नाही. एक तर लहानपणी दिलेली वचनं पुढे पूर्ण करायची नसतात. हे काय आपल्या राजकीय नेत्यांचा हा पूर्वज आहे, हे लक्षात ठेवा. आणि राजाने तर कुठलीच वचनं पूर्ण करायची नसतात, हे लक्षात ठेवा. हे राजा म्हणजे नेते मंडळी ना, राजाने कुठलीच वचन, राजा वचन देतो पूर्ण करण्यासाठी नाही, काही प्रजेनं वचन पूर्ण करायचं असतं. तेव्हा मी काय असं गाय वगैरे देत नाही. ह्यांना एवढा राग आला. एक तर तू विसरलास मला, दुसरं म्हणजे काय, मी तुला आठवण करून दिली, त्यावेळेला माझा अपमान करून एक गाय, तुझ्या हजारो गायीतली एक गाय सुद्धा तुम्हाला देत नाहीस. आता मी काय करतो ते ऐक. मी तुला बांधून माझ्या पायाशी आणून आपटल्याशिवाय राहणार नाही. तुझं सगळं राज्य माझं होईल. त्यावेळेला मी तुझ्या गोशाळेत जाईन, मला पाहिजे ती एक गाय मी घेईन, बाकीच्या सगळ्या गायी तुला दान करून टाकेन आणि तुझं राज्य तुला परत करून देईन. मला राज्य कशाला पाहिजे, पण मी माझ्या पायावर आणून आपटल्याशिवाय राहणार नाही. हा राग होता त्यांना. इथे ह्या मुलांनी सांगितलं, तुम्ही जरा मोठे दिसता, आमची विट्टी पडलेली आहे आत आणि अंगठी पडलेली आहे आत, तर आम्हाला जरा काढून द्या. त्यानं म्हटलं हे आत उतरतील. पण द्रोणाचार्य येते, त्यांनी गवताची एक काडी घेतली, तिला ईशिका हा शब्द आहे, ईशिका. गवताच्या काडीला मंत्र म्हणला, दुसरी एक काडी जोडली, मंत्र म्हणला, तिसरी एक काडी जोडली, आणि असं साखळी तयार केली. आणि नंतर ते गवत खाली घालून पहिल्यांदा अंगठी काढली आणि नंतर विटी काढली. त्यावेळेला ते म्हणाले, तुम्ही आम्हाला शिकवाल का हे सगळं? ते म्हणाले, अरे मला नोकरी नाही, काही नाही. मग घेऊन येतात ते हट्टाने भीष्माचार्यांच्याकडे. आणि हे सांगितलं, भीष्माचार्य म्हणाले, अपॉइंटेड, तुमची झाली अपॉइंटमेंट योजना.
तुम्हाला मिळाली, आता आजपासूनच शिकवायला लागा. आणि मग हे द्रोणाचार्यांचे विद्यार्थी म्हणतात आणि कृपाचार्यांचे विद्यार्थी तर असतातच. आता द्रोणाचार्यांचे विद्यार्थी असताना कोणते प्रसंग घडले? खूप प्रसंग घडले हो. एका वर्षाचं शिक्षण नाही आहे. आत्ता ही मुलं 8-10 वर्षांची असतील, जवळजवळ 20 वर्षाची होईतोपर्यंत शिक्षण चालू आहे. किती सगळ्या कला शिकवायच्या आहेत. घोड्यावर कसं बसायचं, पोहायचं कसं, भाला, तलवार, निरनिराळ्या प्रकारांनी युद्धाचं शिक्षण आणि युद्धतंत्राचं शिक्षण, व्यूह कसा रचायचा. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह रचला होता, त्याच्यात अभिमन्यू मेला हे आपल्याला माहीत आहे. हे सगळं शिकवायचं होतं. त्याच्यात आता एक भीम, दुसरा दुर्योधन आणि तिसरा अर्जुन आणि चौथा अश्वत्थामा यांच्याकडे लक्ष द्या. अश्वत्थामा हा मुलगा होता द्रोणाचार्यांचा. द्रोणाचार्य फार मोठे असे कॅरेक्टरनी म्हणजे स्वभावानी होते असं समजू नका तुम्ही. द्रोणाचार्य हा पॉलिटिकल म्हणतात ना तसा माणूस होता. आपल्या मुलावर त्याचं जास्त प्रेम होतं. अर्जुन आणि आपला मुलगा करताना तो आपल्या मुलाला जास्त शिकवायचा. अर्जुन जरी आवडता आणि श्रेष्ठ विद्यार्थी असला तरी. मी तुम्हाला प्रसंग सांगणार आहे, मग तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा भीमाचे प्रसंग बघा. भीमा लक्ष कुठे आहे? प्रत्येक वेळेला बघितलं तर भीम झाडाकडे बघते, कुठल्या झाडाला फळ लागलं आहे, कुठलं फळ मोठं आहे, कुठलं फळ पिकलं आहे, सतत खाण्याचे विचार. शिकवण्याकडे त्याचं लक्ष नसायचं. दुर्योधनाचं लक्ष कुठे असायचं? कुठली वेली अशी आहे की ती अंगाला लावली की खाज सुटेल, भीमाच्या अंगाला लावूया. कुठली दोरी असेल भीमाला बांधून टाकूया. आणि त्यांना शकुनी मिळतो होता. हे लक्षात ठेवा, शकुनी तिथेच आहे. शकुनी विद्यार्थी नाही आहे, पण तो सतत आश्रमात असतो. आपल्या भाषांबरोबर तो कायम आहे, गांधारीची मुलं. आणि त्यानं तो कायम पांडवांच्या बद्दल द्वेष, मत्सर आणि स्पर्धा. द्वेष इज हेट्रेड, मत्सर इज जेलसी आणि स्पर्धा इज कॉम्पिटिशन और रायव्हलरी. हे सतत जिवंत ठेवलं शकुनीने. मग एकदा काय म्हणतो, भीमाला खायला आवडतं ना, आपण भरपूर चांगली खीर करूया आणि त्याच्यात माझ्याकडे एक विष आहे, मी गांधार देशाहून आणलं. काय काय आणलं बघा त्याने, विष आणलेलं आहे माझ्या देशातून. ते इतकं जहालं की कोणी वाचणंच शक्य नाही. आपण सगळी खीर भीमाला खायला देऊया, बघूया तू थकतोस का, आमची खीर संपते. भीम खातो आणि बेशुद्ध पडतो. मग ह्याला एक वेलीने बांधतात आणि पाण्यात टाकून देतात. पाण्यात पडल्यामुळे त्याचं जे विष असतं ते हळूहळू उतरायला लागतं आणि तिथे खाली नाग असतात. नागलोक हा पाण्यात असतो. अनंत, वासुकी, शेष, सागराच्या तळाशी असे आहेत लोक. ते नागकन्या वगैरे त्याला तळाशी घेऊन जातात. तिथे नागराज आहे. तो नागराज म्हणतो, आणि तू तेजस्वी दिसतोस, तू राजकुळातला दिसतोस, तू आहे कोण? तर ते म्हणाले की नाही, मला काही सांगता येत नाही, मला काही आठवत नाही, कारण विषाचा पूर्ण प्रभाव गेला नाही. नाग जसे विष तुमच्या अंगात टोचतात तसं विष शोषूनही घेतात. त्याने भीमाचं सगळं विष शोषून घेतलं आणि त्याला वरदान दिलं की तुझा देह आता विषाला तर प्रूफ झालेलाच आहे, विषाचा प्रभाव पडणारच नाही, जास्त तेजस्वी आणि जास्त शक्तिमान झालेला आहे. तुला केव्हाही मदत लागली तरी आम्ही तुझ्या मदतीला आहोत. आणि म्हणून ते त्याला आणून काठावर सोडतात. एक 2-3 दिवस भीम नाही आहे. हे सगळं नाटक घडतं. कुंती म्हणते की भीम गेला. विदूर सांगत असतो, तुझी मुलं हे 100, एक कर्ण आणि शकुनी सुरक्षित नाही राहणार. तुझी 5 मुलं, पण तू त्यांना नेणार कुठे? आणि राज्याला वारस तुझीच मुलं आहेत, त्यांना सगळं शिक्षण तर दिलं पाहिजे, मी शोधून काढतो. इतक्यात भीम येतो परत. आता दुसरी कुठली तरी युक्ती. असं करून भीमाला मारण्याचा अनेकदा प्रयत्न करतात. भीम मरत नाही, काही ना काहीतरी. आता अश्वत्थाम्याकडे द्रोणाचार्याने आपल्या विद्यार्थ्याने मुद्दामून बघा, शिकवण्याची पद्धत आहे, तिथे टाईम टेबल नाही आहे. जो आधी येईल त्याचे पाठ मी तिथून सुरुवात करेन आणि जो उशिरा येईल त्याला कमी शिकवलं जाईल. कारण पाठ संपण्याची म्हणजे शाळेची वेळ समजा 8पर्यंत आहे. सकाळी 6ला तुम्ही किंवा 5 वाजता नदीवर आंघोळीला गेलेला. जो लवकर येईल त्याला जास्त शिकायला मिळेल. त्यांनी प्रत्येकाला एक मडकं दिलं होतं. आणि काय करायचं, स्नान करायचं, मडकं काठावर ठेवायचं आणि ओंजळीने भरायचं, पाण्यात बुडवून भरायचं नाही. मडकं भरलं की माझ्याकडे यायचं, मला अर्पण केलं पाणी की त्या दिवसाचा अभ्यास सुरू. हा अर्जुनाला इतकं शिकायचं असतं. तो पटकन आंघोळ करायचा, भराभर ते मडकं भरायचा, पण एवढं तोंड अर्धं पाणी बाहेरच सांडायचं आहे. आणि हा पळत यायचा. अश्वत्थामा आधी हजर. हा अश्वत्थाम्यालाही मडकं दिलेलं आहे, त्यांनी बघितलं आहे. अश्वत्थामा आधी कसा येतो, हा लपून बघतो.
तर ह्यानं एवढ्या तोंडाचं मडकं दिलं आहे. आता तुम्हाला परफ्यूमची बाटली माहीत आहे ना, ती जर भरायला सांगितली जावयाला आणि मगच तुला ओवाळणी देतो, कल्पना करा, भरताच येणार नाही ते भरण्यासाठी निरनिराळी साधनं लागतात. तसं एवढंसं मडकं भरायला, आणि अश्वत्थाम्याच्या मडक्याचं तोंड एवढं आहे, सगळं पाणी आत पडतं म्हणून ते मडकं लवकर भरतं. हे झाल्यानंतर अर्जुन त्या दिवशी थांबतो सगळे गेल्यानंतर आणि म्हणतो, गुरुदेव मला एक प्रश्न विचारायचा आहे. गुरुही बघा कसा श्रेष्ठ आहे, विद्यार्थी कसा श्रेष्ठ आहे. त्यांनी पार्शालिटी केलेली आहे. आपल्या मुलाला मोठं मडकं दिलं आहे. अश्वत्थामा कायम अधिक, अश्वत्थाम्याचं शिक्षण जास्त झालं, पण अर्जुनाने आपल्या गुणानं अधिक शिकून घेतलं. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून मी एक 2-3 गोष्टी सांगणार आहे. विचार करा, तुम्ही तुमच्या मुलाला मोठ्या तोंडाचं मडकं दिलं आहे म्हणून तो लवकर भरून येतो. मला तसं मडकं मिळेल का, अर्जुन विचारतो. ते म्हणाले, अरे हा प्रश्न मला कोण विचारतो का याची मी वाट बघत होतो. तू विचारलास ना, तुला मी अश्वत्थाम्यासारखंच मडकं देतो. मग दुसऱ्या दिवसापासून अर्जुन पळत यायला लागला ना, अश्वत्थाम्याच्या आधी पोचायला लागला. म्हणून अश्वत्थाम्याला जे येत नव्हतं ते अर्जुनाला यायला लागलं. दुसरा प्रसंग, एकदा मगरीनं जबड्यात द्रोणाचार्याला पकडलं. द्रोणाचार्य मदत करा, धावा धावा म्हणतायत सगळे. भीमसुद्धा घाबरला. द्रोणाचार्यांना जी मगर धरते ते काय करायला पाहिजे. भीम म्हणाला, मी जाऊ का. अर्जुन कुठेतरी काम करत होता. हे काय झाले हे ऐकल्याबरोबर अर्जुन पळत आला. त्यांनी विचारही केला नाही. गुरुदेव आहेत ना संकटात, मी जातो, मी संकटात मेलो तरी चालेल, गुरुदेवांना मदत केली पाहिजे. तो पोहत गुरुदेवांच्याकडे येतो. त्यावेळेला गुरुदेव म्हणतात की अर्जुन तूच माझा खरा शिष्य आहे. हे मगर नाही, मगरीच्या आकाराचं यंत्र आहे. म्हणून जसं पेटीचं झाकण उघडून येतात ना, तसे द्रोणाचार्य बाहेर येतात. हा महाभारतात दाखवलेला प्रसंग आहे. ते मगर नावाचं यंत्र होतं केलेलं, त्याला तिथे जोड वगैरे हिंजेस म्हणतात ना, ते लावलेले होते. आणि त्यांनी नाटक केलं, फिरतायत इकडे वगैरे, बाहेर आले. सगळेजण म्हणाले आपण गेलो असतो तर बरं झालं असतं, कारण ही खोटी मगर होते. गेल्यावर कळलं ना. अर्जुनाला म्हणाले, तुला मी असं काहीतरी शिकवेन की जे दुसऱ्याला शिकवलेलं नाही आहे. तिसरी गोष्ट, सगळेजण संध्याकाळी प्रार्थना म्हणायचे आणि जेवायला बसायचे. प्रत्येकासमोर एक दिवा असायचा. त्यावेळेला असले दिवे नव्हते, पण दिवली हे म्हणजे साधी एक ज्योत असलेली प्रत्येकाकडे. वाढून झालं मग आता श्लोक म्हणायचा. आता कोणता श्लोक म्हणतील. सहज मुलांची परीक्षा आम्ही घेताना असं करतो, वदनी कवळ घेतात सर. त्यावेळेला मराठी होती बघा ना, मुलं किती शार्प असतात. वदनी कवळ घेता नाम घ्या, त्यावेळेला मराठी होती सर. नाही रे, मी परीक्षा बघितली तुमची. त्यावेळेला ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु, आम्ही एकत्र बसूया, एकत्र जेऊया, हा मंत्र म्हणायचा असतो. म्हणून तो मंत्र म्हणून सुरुवात करणार. इतक्यात एवढा जोरात वारा आला, सगळे दिवे विझले. नोकर जे होते ते दिवे लावायला गेले. द्रोणाचार्य म्हणले थांब. द्रोणाचार्य म्हणले, गुरु म्हणून मी तुम्हाला आज्ञा करतो की नेहमी 20 मिनिटात तुमचं जेवण होतं, 20 मिनिट जेवण पूर्ण झालं पाहिजे. आता युधिष्ठिर म्हणतो, कुठे काय वाढलंय आपल्याला माहीत नाही, आपण न जेवता राहूया की. एक दिवस उपास झाला. युधिष्ठिराची विचारसरणी बघा. भीम म्हणतो की अंधाराचा फायदा घेऊन शेजारच्या पानातलं खाऊया की. दोन्ही बाजूला भीमाचा विचार काय बघा. कुणालाही खाता येत नाही. ते काय करतात, एक कंदील असा धरतात आणि प्रत्येकाला म्हणतात आता तू ये पुढे. युधिष्ठिर, तुझ्या तोंडाला काहीच लागलेलं नाही, तुझ्या हातही कोरडे आहेत. बघितलं तर पानावर तू काही जेवला नाही, पत्रावर असायचे ना. तो म्हणला मला अंधारात जेवता येत नाही. बाजूला उभा राहा, शिक्षा तुला नंतर सांगेन. नंतर दुर्योधन एक लक्षात ठेवा, आपण जेवतो ना असा हात घेतो, हा हात कोरडा राहायला पाहिजे आणि रोस वगैरे इथपर्यंत येता कामा नये, हे लक्षात ठेवा. हू आपण जेवतो त्यावेळेला भुरके मारत इथपर्यंत हात. तो म्हणा तुलाही जेवता आलेलं नाही. भीमाचं बघाल तर खीर वगैरे वरून उठलेली, सगळी छाती भिजली वगैरे. भीम तू तर आधी बाजूला हो. सगळ्यांना कोणालाही जेवता आले नाही. द्रोणाचार्य नेहमी शेवटी अर्जुनाला बोलवायचे, कारण त्यांचा विश्वास आहे अर्जुन नक्की. अर्जुनाला म्हणले आण इकडे, तोंड स्वच्छ आहे. नंतर इकडे बघितलं, हात स्वच्छ आहे, फक्त बोटं हे इथपर्यंत काही आलेलं नाही. आता तुझी प्लेट दाखव, फक्त लिंबाची फोड तिथे आहे. मीठ सगळं व्यवस्थित खाल्लेलं आहे. एक शीत गोटव आपण म्हणतो ना, ते पत्रावळीच्या खाली सांडलेलं नाही आहे.
अर्जुनाला विचार, सगळेजण म्हणाले तो मांजर आहे, मांजराला अंधारात दिसतं, ह्याला दिसतं त्या. अर्जुन म्हणला ते नाही आहे. ज्या वेळेला वाढत होते त्यावेळेला काय करत होता? भीम दुर्योधनाला मारत होता, दुर्योधन त्याला चिमटा काढत होता, हे सगळं तुम्ही करत होता. ज्या वेळेला माझ्यासमोर ती पत्रावळ ठेवली, मी ती पत्रावळ त्यांनी टाकत गेला, मी ती बरोबर ॲडजस्ट केली माझ्यापासून विधभर. हा धनुर्धारी आहे, लक्षात ठेवा. हां, त्याच्यानंतर मी पत्रावळीचे मनातल्या मनात 4 भाग केले. नंतर डावीकडे पहिल्यांदा त्यांनी मीठ वाढलं, नंतर लिंबू वाढलं, नंतर चटणी, नंतर लोणचं, नंतर पापड. हे लक्षात ठेवा. कोशिंबीर असली तर. इकडच्या बाजूला भाजी, आमटी, मध्ये भात, बाजूला भाकरी, हे सगळं इतकं मी बघून ठेवलं होतं की अंधारात सुद्धा मीठ पाहिजे तर इथे, भाकरी पाहिजे तर इथे, भाजी पाहिजे तर इथे, कोशिंबीर पाहिजे तर इथे. मला अगदी काहीच झालं नाही. मी प्रकाशात जसा जेवलो तसाच मी जेवलो. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात, तुमच्या लक्षात आलं असेल की कॉन्सन्ट्रेशन ही काही 5 मिनिटाची गोष्ट नाही. मी सतत कॉन्सन्ट्रेट झालं, म्हणजे एकाग्रता आणि एकचित्तता, एकचित्त आणि फोकस्ड. हल्ली जो शब्द वापरतात फोकस्ड, एक बिंदू असला पाहिजे. अर्जुनाची सगळी जीवनशैलीच फोकस्ड होते. तो तिरंदाज होता, त्याप्रमाणे तो सगळी आर्चरी म्हणतात ना, धनुर्विद्या, तो धनुर्विद्येचं चालतं बोलतो प्रतीक होता अर्जुन. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आजपासून रात्रीच्या अंधारात अर्जुनाला मी शब्दवेधी धनुर्विद्या शिकवणार, तुम्ही झोपा. शब्दवेधी म्हणजे काय? आवाज येतो ना अंधारात, अंधारात दिसलं जरी नाही तरी इकडे दगड टाकला अर्जुना, मग आता दगड कुठे पडलाय, किती अंतरावर पडलाय, हे तो तिथे बाण मार. पुढे अर्जुन त्यांनी वरून पीस टाकलं पक्षाचं, अर्जुन बाण मारत होता. त्यांनी एखादा कापडाचा तुकडा टाकला, कागद टाकला. लक्षात ठेवा, अर्जुन अंधारात मारायला शिकला. ही ज्याला शब्दवेधी, अशीच विद्या दशरथालाही येत होती. आणि अंधारात त्यांनी बाण मारल्यामुळे त्याला वाटलं की कुठलं तरी प्राणी आहे आणि मेला तो श्रावण बाळ. ही कथा आपल्याला माहीत आहे. श्रावणाचा वध झाला आणि तो म्हणतो, अरे मी आलो होतो अंधारात, पाणी इथे प्यायला येतात प्राणी, हे पाणी. मला वाटलं कोणीतरी राहतं, आणि तो बुडबुड बुडबुड असा आवाज झाला. मला वाटलं हत्ती वगैरे कोणतरी असेल, म्हणून तो म्हणतो मी माझा तांब्या बुडवला होता, भांड, त्याचा आवाज आला होता बुडबुड. मग तर पुढची कथा तुम्हाला माहीत आहे, ते रामायणातला भाग आहे. पण शब्दवेधी ही रात्रीची विद्या अंधारात सुद्धा शरसंधान अर्जुन करू शकत होता. ते त्याला जास्त शिकवलं, जे अश्वत्थाम्याला शिकवलं नाही. आता पुढची कथा, ज्या वेळेला पूर्ण झालं शिक्षण, त्याच्यामध्ये एक प्रसंग घडला आहे. हा फार महत्त्वाचा प्रसंग आहे. ज्या वेळेला ह्यांचं शिक्षण सुरू झालं त्यावेळेला एक भिल्ल असा आला, आश्रमात आला नाही. त्यांनी द्रोणाचार्यांना बाहेर बोलवलं, नमस्कार केला आणि सांगितलं, मला तुमचा विद्यार्थी बनवा. द्रोणाचार्य काय म्हणाले, मला पगार मिळतो भीष्माचार्यांच्याकडून, म्हणजे कौरवांच्या ट्रेजरीतून मिळतो मला. आज त्यांची अट आहे फक्त क्षत्रियांना शिकवायचं, मी तुला शिकवू शकत नाही. मी बाहेरून उभं राहून शिकलो तर ते म्हणाले त्यालाही परवानगी मिळेल असं मला वाटत नाही. मग तो म्हणाला ठीक आहे, तुम्ही माझ्यासमोर उभं राहा. त्यांनी वरून खाली, खालून वर असं 3दा द्रोणाचार्यांना पाहिलं, नमस्कार केला आणि एकलव्य निघून गेला. एकलव्याने द्रोणाचार्यांचा जिवंत वाटवा असा पुतळा तयार केला मातीचा. आणि रोज सकाळी त्यांना नमस्कार करून, गुरुदेव काल तुम्ही मला हे शिकवलं, आज हे शिकवा. स्वतःच शिकत होता. हेच महत्त्वाचं. विद्यार्थी बाहेर नसतोच हो. नाहीतर एक गणिताचा शिक्षक आणि वर्गात 33 विद्यार्थी, बरोबर ना, 33 विद्यार्थी, त्यातले 3 विद्यार्थी गणित शिकतात, 30 विद्यार्थी शिकत नाहीत. त्यांना काही बुद्धी नसते, नाही त्यांना इंटरेस्टच नाही आहे शिकण्यात. म्हणून विद्यार्थी नाही, शिक्षक महत्त्वाचा नाही, विद्यार्थी महत्त्वाचा आहे. शिकवणं नंतर आहे, शिकणं आधी आहे. म्हणून विद्यार्थी शिकायला तयार नसेल तर शिक्षक काय करणार आहे सांगा बरं. तसाच प्रकार इथे अर्जुनाचा झाला. अर्जुन सगळे म्हणाले आज बाहेर जाऊया, तुम्हाला मी निसर्ग दाखवतो. कोण म्हणाले? द्रोणाचार्य. आणि हे सगळे 105 विद्यार्थी घेऊन ते निघाले. प्रत्येकजण, हां इकडे ही वेली दिसते, शकुनी मामा होताच ना बरोबर, ही वेली बघूया का ट्राय करून भीमाला वगैरे. त्याचं तिकडे लक्ष आहे. भीम झाडावरची फळं, इकडे कंदफळ, हे बरं दिसतं इकडे. यापूर्वी कधी खाल्लं नाही. भीमाचा कायम जीव आहे ना तो अन्नात आहे, त्यामुळे वाया गेला एका अर्थाने. पण शक्ती आली आणि शक्तीचा त्यांनी चांगला उपयोग केला, हेही बरोबर आहे. बाकीचे एकमेकाशी गडबड होते, खेळत होते, फक्त अर्जुन आणि द्रोणाचार्य. अर्जुन प्रश्न विचारत होता, हे झाड याचा रंग असा का,
ती फुलं, रंग फुलांचे, गंध फुलांचे, निसर्गाचं ज्ञान घेता घेता तो त्याचे धनुर्विद्येबद्दलचे प्रश्न विचारत होता, धनुष्य बाणाचे प्रश्न विचारत होता. इतक्यात एक कुत्रा आला, भुंकायला लागला आणि अर्जुनाला त्रास व्हायला लागला. कुत्र्याच्या भुंकण्यामुळे अर्जुनाला द्रोणाचार्यांचे शब्द ऐकू येत नव्हते आणि द्रोणाचार्यांना अर्जुनाचा प्रश्न कळत नव्हता. अर्जुनाने एक दगड घेतला, कुत्र्यामागे धावत गेला आणि दूरवर त्याला पाठवलं आणि परत आला आणि द्रोणाचार्यांच्या बरोबरचा आपला संवाद सुरू केला. हे लक्षात ठेवा, तो चांगला विद्यार्थी आहे आणि हे चांगले शिक्षक आहेत. जरा पुढे गेल्यानंतर ते कुत्रं पुन्हा आलं, पण आता त्याचं तोंड उघडं होतं आणि असे आडवे बाण मारलेले होते 3. कुत्रं तोंड उघडूही शकत नव्हतं, बंदही करू शकत नव्हतं, भुंकणं त्याचं थांबलं होतं. तो म्हणला, हेच कुत्रं ना, मी दगड घेऊन त्याच्या मागे लागलो, हाकलून दिलं, हे इकडून आला, हे असे बाण कुणी मारलेत? धनुष्याचे बाण आडवे जातात, हे असे उभे बाण कुणी मारलेत? ही विद्या तुम्ही मला शिकवली नाही. त्यावेळेला ते म्हणाले, बघूया तरी. खरं म्हणजे उत्तर होतं, मलाही हे येत नाही. हे द्रोणाचार्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण ते म्हणाले बघूया तरी. बघितलं तर दोघांनाही आश्चर्य, कारण द्रोणाचार्यांची मूर्ती आहे अगदी तिकडे आणि हे ध्यानात बसलेला आहे आणि स्वतःशीच काहीतरी बोलतोय आणि आतून काहीतरी त्याला तंत्र मार्गदर्शन मिळतंय. असं थोडा वेळ थांबले आणि नंतर म्हणाले, कोण तू? त्या द्रोणाचार्यानं बघितल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला, त्यांनी साष्टांग नमस्कार केला, गुरुदेवांचे पाय धरले. मी आज धन्य झालो, तुम्ही मला सगळं शिकवलेलं आहे. तू काय काय शिकलास बरं सांग? ते कुत्रं हो म्हणाला, मी ध्यान करत होतो तुमचं. अशा वेळेला ते कुत्रं आलं आणि भुंकायला लागलं. मग मी तुम्ही शिकवलेली विद्या, ते म्हणाले मलाही येत नाही रे ती. तू कशी? पण तुम्ही शिकवलं. मी काही शिकलो ते सगळं तुमच्याकडून शिकलेलं आहे. मी काय केलं? पहिल्यांदा वाऱ्याची गती पाहिली. कुत्र्याचं तोंड उघडल्यानंतर पुढे आहे ते जरा ब्रॉड आहे, मध्ये कमी आहे आणि अगदी कमी शेवटी आहे. मग आता बाण उलट्या लांबीचे कापले ना, पहिल्यांदा छोटा बाण कापला. वाऱ्याची गती सोडताना बाण असाच होता, नंतर वाऱ्याच्या गतीने गेला आणि डिस्टन्स बघितलं कुत्र्याने आणि बरोबर तो आत जाऊन बसला. रक्ताचा एक थेंबही आला नाही. हे प्रिसिजन आर्ची म्हणतात ना, शूटिंग आहे, शूटिंग ऑफ द एरो, प्रिसिजन. दुसरा जरा जास्त घेतला, तो असा गेला कुत्र्याच्यात. आणि तिसरा, कुत्र्याचं रक्त आलं नाही, कुत्र्याला वेदना झाली नाही. आणि आता मी काढल्याशिवाय ते बाण कोणाला काढता येणार नाहीत, कारण काढताना रक्त येईल, ते मी करेन. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणाले, धन्य झालो. तो म्हणाला, पण गुरुदेव तुम्ही आलेला आहात, मला काहीतरी तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे, गुरुदक्षिणा. मग हा प्रसंग तुम्हाला माहीत आहे. त्याने अर्जुनाला वचन दिलेलं होतं की माझ्या मुलापेक्षा जास्त मी तुला शिकवेन, कारण तुझी शिकण्याची जिज्ञासा, क्युरिओसिटी किंवा कपॅसिटी टू लर्न आणि मुख्य म्हणजे डिझायर टू लर्न, शिकण्याची इच्छा आणि शिकण्याची क्षमता तुझी जास्त आहे, म्हणून मी तुला शिकवेन. पण हे मला येतच नाही आहे. म्हणून केलं काय तर एक त्याचं अंगठाच मागितला ना. अंगठ्याशिवाय मारणं बाण अवघड आहे. अंगठा मागितला आणि त्यांनी दिला सुद्धा कापून. आता ह्याच्यात द्रोणाचार्यांनी काय साधलं, निरनिराळी इंटरप्रिटेशन्स आहे. पण एक मी तुम्हाला सांगतो, द्रोणाचार्यांनी तिथे जो संवाद आहे किंवा संदर्भ आहे त्याच्यात द्रोणाचार्यांनी हाच विचार केला की याचा अंगठा मागितला तर याचं सगळं जे बाण मारण्याचं कौशल्य आहे ते कौशल्य कमी होईल आणि हा अर्जुनापेक्षा जास्त चांगला धनुर्धर ठरला नाही. हा तसं बघितलं गेलं तर दुष्ट विचार आहे. एक विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगला शिकतो तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. आता तू आलास तरी चालेल, मी भीष्माचार्यांना सांगतो की तू चांगला धनुर्धर, तुझ्याकडून आमचे विद्यार्थी शिकतील, असं व्हायला पाहिजे होतं. पण त्यांनी त्याचा अंगठा मागितला. याचं दुसरं एक इंटरप्रिटेशन बघा. हा भिल्ल होता. पांडवांना पुढे दिवतात वनवास वगैरे, तिथपर्यंत आज आपण येऊन थांबू. पण गंमत बघा, हा पांडवांच्याकडून नाही लढला, कौरवांच्याकडून लढला आणि त्यांनी असं बाण मारायला शिकला. त्यांनी कौशल्य प्राप्त केलंच, अंगठा जरी नाही. आणि ते जे वंशज आहेत त्या भिल्लांचे, ते अजूनही असाच बाण मारतात, अंगठा वापरत नाहीत. ही परंपरा त्यांच्यात चालत आली. द्रोणाचार्यांनी विचार केला की दुष्ट शक्तीकडे ही जर धनुर्विद्या गेली, बघा ना, मी पहिल्या दिवशी अगदी सांगितलं होतं की आपला शेजारी जो आहे त्याच्याकडे असलेली अण्वस्त्र, न्यूक्लिअर वेपन्स जर या अतिरेक्यांच्या हातात पडली तर सगळ्या जगाचं नाश होणार आहे. हा एक विचार कृष्णाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं. उद्धवाला त्यांनी समोर ठेवलं आणि आता मी तुझ्या देखत वैकुंठाला जाणार आहे.
मी माझा प्राण ठेवणार आहे, देह ठेवणार आहे. पण पहिल्यांदा त्यांनी अशी गदा धरली आणि सांगितलं, चल तुझं काम झालेलं आहे, जातो. गदेचं नाव कौमुदकी, गदेला नाव आहे. नंतर सांगितलं की तुझंही काम झाले, धनुष्या, सारंग पाणी म्हणतो ना, शारंग पाणी, शारंग धनुष्य आहे. नंतर शंखा, आता कुठलंही युद्ध करायचं नाही, तेव्हा जा तू, मला तिकडे तुमचा उपयोग होईल. कारण विष्णूसुद्धा शंख चक्र गदा पद्म धारण केलेलाच आहे, मला तिकडे तुमचा उपयोग होईल. आणि शेवटी म्हणतो सुदर्शन चक्रा, एका चक्रम माणसाच्या हातात तू जर पडलास तर तो सगळ्याला आव्हान देईल, हो माझी, नाहीतर बघ, मला तुझं दे, नाहीतर बघ, असंच कराल तुम्ही. म्हणजे लायकी नाही, पात्रता नाही, योग्यता नाही, अशा माणसाच्या हातात जर अत्यंत प्रभावी अशी साधनं पडली. सध्या तुम्ही बारीक बघा की ज्यांची पात्रता नाही ते सत्तेवर आहेत, ज्यांची योग्यता नाही ते शिक्षक आहेत, ज्यांची बिलकुल शिक्षणाशी काही संबंध नाही त्यांनी शिक्षण संस्था काढलेल्या आहेत. हे हाच विचार इथे आहे. द्रोणाचार्याने अंगठा मागितला, तो दिला. पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्त्वाची परीक्षा, तुमचं सगळ्यांचं शिक्षण झालेलं आहे, शेवटची परीक्षा ही आपल्याला माहीत आहे, पण त्याचे पुढचा भाग आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. ते मी तुम्हाला सांगतो, द शूटिंग टेस्ट. असे इंग्लिशमध्ये सुद्धा पार्ट लेसन्स असतात. शूटिंग टेस्ट. त्यांनी काय केलं, एक दूर झाड आहे, त्या झाडाची अशी मधली फांदी आहे, त्याच्यावर एक पक्षी ठेवला, पक्षी लाकडाचा. तिथे डोळ्याच्या ठिकाणी एक त्यांनी पॉईंट असा बिंदू केला, दिसण्यासारखा. सगळ्यांना उभं केलं. अर्जुन सगळ्यात शेवट म्हणाले, दोन भाग आहेत माझ्या परीक्षेचे, ही शेवटची परीक्षा आहे, ही जर तुम्ही झालात तर मला खूप आनंद होईल, कारण माझं सगळं शिकवून झालेलं आहे. आता मी नवीन काही शिकवणार नाही, पण कुणाला किती कळलं हे मला कळायला पाहिजे, म्हणून ही शेवटची परीक्षा आहे. म्हणाले, बघा काय ते, हा जो पक्षाचा डोळा तुम्हाला दिसतोय, तुमचा बाण इथून त्या पक्षाच्या डोळ्याला लागला पाहिजे. पक्षी हल्ला तरी चालेल, पण पडता कामा नये. किती अवघड आहे. म्हणजे सायन्सच्या भाषेत सांगायचं असेल तर तुझ्या धनुष्यातून सुटताना तुझ्या बाणाचा वेग जर तू 10 किलोमीटर्स ठेवलास तर त्या पक्षाला पोचेपर्यंत 9, 8, 7, 6, 5 झिरो झाला पाहिजे ना, तरच बाण खाली पडणार आहे आणि पक्षी तिथेच राहणार आहे. काय प्रिसिजन आहे, म्हणजे किती अचूकता आहे, लक्षात ठेवा. अशाच वेगाने, त्याच्यासाठी तुला वाऱ्याचा वेग कळला पाहिजे, तो पक्षी किती उंचीवर आहे ते कळलं पाहिजे, तू झाड अंतर किती आहे ते कळलं पाहिजे, तो पक्षी आणि तू याच्यात अँगल किती आहे ते कळलं पाहिजे. ज्याला प्रोजेक्टाईल म्हणतात, की हल्ली बघा ना, विशेषतः स्पिन बॉलर्स ते फ्लायटेड डिलिव्हरी करतात, माहीत आहे ना, ते असं इतकं उंच पडलं पाहिजे आणि त्या बॅट्समनच्या इतक्या अंतरावर पडलं पाहिजे की तो कन्फ्यूज झाला पाहिजे, गोंधळून गेला पाहिजे. स्पिनरने इथे बॉल टाकला तर सिक्सर मारतील प्रत्येक वेळेला. हे अवघड आहे. म्हणजे स्पिन बॉलिंग ही जास्त कौशल्याची आहे फास्ट बॉलिंगपेक्षा. हे लक्षात घ्या. इथे किती निरनिराळ्या गोष्टी आहेत. एक तर डिस्टन्स, दुसरं डायरेक्शन, तिसरं अँगल, चौथी हाईट, स्पीड ऑफ द विंड. आणि मी अशा पद्धतीने बाण मारला पाहिजे की तो स्लो होत पक्षापर्यंत जाऊन त्याच्या डोळ्याला लागला पाहिजे, तिथे बाण खाली पडला पाहिजे आणि पक्षी हल्ला तरी चालेल, पण तो फांदीवरून खाली पडता कामा नये. पहिली ओरलमध्ये पास झाला तर प्रॅक्टिकल. ओरलला त्यांनी पहिल्यांदा, युधिष्ठिरा ये, तुला काय दिसतं? गुरुदेव, मला तुम्ही दिसता. तू आधी बाजूला, कारण जे दिसतं की ते बाण लागणार आहे ना, त्यांनी प्रामाणिक उत्तर दिलं, बाजूला उभा राहा. त्याचं उत्तर चुकलंय. हे दुर्योधन हुशार आहे. दुर्योधन आपण विशाल दृष्टीचा आहे पाहण्यासाठी. गुरुदेव, मला सगळं आकाश दिसतं, बाजूला उभा राहा. माझा ॲरो वेस्ट होईल की तो आकाशात जाणार आहे. प्रत्येक जणाशी निराळ. भीम आता म्हणतो की माझं उत्तर ह्या दोघांपेक्षा निराळं पाहिजे, म्हणतो मला झाड दिसते, हा झाड पाडेल बाणाने, भीम झाड पाडेल. पक्षी सोडा. 104 जणांची उत्तरं चुकतात, प्रत्येक जण निरनिराळ उत्तर देतो. अर्जुना ये, तुला काय दिसतं? अर्जुन म्हणतो मला काही दिसत नाही. हे रागवतात, अपमान करतोस माझा, आंधळ आहेस का तू? अर्जुन म्हणतो गुरुदेव, मी माझं उत्तर पुरं केलेलं नाही आहे, मला काहीही दिसत नाही सोडून पक्षाचा डोळा. एक्सेप्ट द आय ऑफ द बर्ड आय डोंट सी एनिथिंग. मला काही दिसत नाही आहे, फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. ते म्हणाले जाऊन उभा राहा. आता लोकांना आश्चर्य वाटलं, अर्जुनही फेल. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं लक्षात ठेवा, की तुम्ही 104 जणांनी
बाण मारला असता तर तो पक्षाच्या डोळ्याला लागला नसता, आणि एखाद्याचा लागला नसता तर बाणाबरोबर तो पक्षी उडून गेला असता. हे लक्षात ठेवा. यू कुड नॉट हॅव शॉट द आय ऑफ द बर्ड, अर्जुन नीड नॉट शूट. हे लक्षात ठेवा. तुम्ही प्रयत्न करूनही त्या डोळ्यावर बाण मारूच शकला नसता, आणि अर्जुनाला बाण मारायची गरजच नाही आहे. तुमच्या समाजासाठी ये अर्जुना मान. त्यांनी नमस्कार केला गुरुदेवांना, हे सगळं चिंतन केलं आणि बरोबर बाण मारला, जो पक्षाच्या डोळ्याला लागला. पक्षी हल्ला पण फांदीवरून पडला नाही आणि बाण तिथे खाली पडला. केवढं प्रिसिजन आहे, अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. हे विचार करा. आणि म्हणून ज्या वेळेला ही टेस्ट झाली त्यावेळेला म्हणाले आता, आणि हे आता जवळजवळ 18-20 वर्षांचे झालेले होते, 10 वर्ष शिक्षण चालू होतं. आता म्हणाले एक रणरंग, मी तुम्हाला काय शिकवलंय आणि तुम्ही काय शिकलाय याचं प्रदर्शन राजघराण्यातल्या लोकांसमोर नको का व्हायला. धृतराष्ट्र त्याला काय दिसत पण तो ऐकू शकेल काहीतरी. पण बाकी सगळे आहेत ना, विदुर आहेत, निरनिराळे मंत्री आहेत, अमात्य आहेत, राजघराण्यातील स्त्रिया आहेत, त्यांना तुमचं कौशल्य मला दाखवायचं आहे. आणि म्हणून प्रत्येकजण यायचा आणि मी हे शिकलेलं आहे म्हणून निरनिराळे कडकडाटी अस्त्र, कोण अग्निअस्त्र, कोण वायवास्त्र, कोण वारुणास्त्र, सगळ्या अस्त्रांचे प्रयोग झाले. नंतर मी याला आव्हान देतो, आपण तलवार, मला ह्याला आव्हान देतो, आपण गदा युद्ध, हे सगळं झालं होतं. शेवटी अर्जुन नेहमीप्रमाणे, अर्जुनाला त्यांनी विचारलं तू काय शिकलास. गुरुदेव तुम्ही जे जे शिकवलं ते मी सगळं शिकलो. कर्ण तिथे बऱ्याच वेळेला यायचा. कर्णाने हे शिकलेलं होतं, काही स्वतः तर काही पाहून द्रोणाचार्यांचं. कर्ण म्हणाला मी अर्जुनाला आव्हान देतो की आमच्या दोघात श्रेष्ठ कोण आहे हे सिद्ध करायला पाहिजे. अर्जुन म्हटला माझी तयारी आहे. कर्ण आहे हा, तो चांगला आहे हे सगळ्या लोकांना माहीत होतं. त्यावेळेला मुद्दा काढला द्रोणाचार्याने वगैरे, तू सूतपुत्र आहेस, तू क्षत्रिय नाही आहेस, क्षत्रिय नाही आहेस आणि राजाही नाही आहेस, राजपुत्रही नाही आहेस, तू राजघराण्यातला नाही आहेस, तुला या परीक्षेत भागच घेता येणार नाही. त्यावेळेला दुर्योधन म्हणाला अभिषेकाची तयारी करा, आत्ताच्या आत्ता अंग देशाचं राज्य म्हणजे आजचं बिहार मी कर्णाला देतो, कर्णाला राज्याभिषेक करतो, राज मुकुट घालतो, आता तो क्षत्रिय झाला, आता तो अर्जुनाबरोबर खेळेल. तयारी झाली सगळी. अशा वेळेला कुंती तिथे बसलेली आहे आपल्या मुलांचं कौतुक बघायला. जवळजवळ आत्ता कुंतीने ऐकलेलं असतं की कर्ण इथेच आहे, आपल्या राज्यातच आहे, आणि ती राधा आणि अधिरथ ते तिचे आईवडील आहेत, त्यानं मूल नाही आहे म्हणून ह्याच्यावर खूप प्रेम करतात, हे सगळं तिला माहीत होतं. पण कर्ण एवढा तेजस्वी, कवचकुंडल, तो सूर्यपुत्र आहे, त्याला बघितल्यानंतर आणि अर्जुनाला समोरासमोर बघितल्यानंतर हे दोन भाऊ एकाच पातळीवरचे, ती बेशुद्ध पडली. काय होईल म्हणून राजमाता बेशुद्ध पडली म्हणून त्यावेळेचा तो रणरंग थांबवला. हे लक्षात ठेवा. ड्रॉ होती ना मॅच, तशी कर्ण आणि अर्जुन यांच्यातला जो संघर्ष आहे तो द्वंद्व ते ड्रॉ झालं. हिला का आली, उन्हात बसली असेल वगैरे, ते काहीतरी कारण सांगितलं. तिने कुणालाच सांगितलं नाही कर्ण माझा मुलगा आहे शेवटपर्यंत. आणि जेव्हा सांगितलं तेव्हा खूप उशीर झाला होता. ते काही नाट्यमय प्रसंग युद्धाच्या वेळेचे आहेत, ते आपण त्यावेळेला बघूया. ही व्यासांची प्रतिभा आहे. असे प्रसंग दुसऱ्याला सुचणं सुद्धा अवघड आहे. असे प्रसंग कर्णाच्या जीवनात, कुंतीच्या जीवनात इतकी इतकी पात्र ही मोठ्या योग्यतेची आहेत, बुद्धिमान आहेत, कीर्तिमान आहेत, शक्तिमान आहेत, परंतु काय काय भोगावं लागलं. एक आपल्याला माहीत आहे तो प्रसंग फक्त सांगतो. द्रौपदी वस्त्रहरण. आपल्यापैकी आता एका मुलीचं असे एक दोघांचं वस्त्रहरण एकीचं काय किंवा 100 काय किंवा लाखांचं काय सारखंच आहे. निषेधच केला पाहिजे त्या कृत्याचा. पण तरीसुद्धा 140 कोटींच्या ह्याच्यात असं वस्त्रहरण दुष्ट लोक करतात. किती जणांवर पाळी आहे ते सांगा बरं. इतक्या स्त्रिया आहेत, जवळजवळ अर्धी पॉप्युलेशन स्त्रियांची आहे. आजही द्रौपदीवर जो प्रसंग आला ती राजघराण्यातली आहे, ती पूर्वीची राजकन्या आहे, ती यज्ञातून जन्मलेली आहे, ती अत्यंत तेजस्वी आहे. कृष्ण नसतो त्यावेळेला पांडव तिचा सल्ला घेऊन वागतात बघा ना, कारण ती 5ही जणांची पत्नी आहे, 5ही जणांची शक्ती आहे. प्रत्येक पांडवाचं काय वैशिष्ट्य आहे, स्वभाव वैशिष्ट्य हे तिला माहीत आहे. पुढे एक प्रसंग जरा आत्ताच सांगतो. एक दिवस नंतर त्यांचं नातं तुम्हाला माहीत आहे की कुंती आहे ना ती आत्या आहे. कारण कुंती आणि जो भाऊ तिचा वसुदेव
वसुदेव कोणाचा मुलगा? वसुदेवाची मुलं कोण? तर कृष्ण आणि बलराम. आणि वसुदेवाची बहीण कोण? तर आधीची पृथा आणि नंतरची कुंती. कुंती वसुदेवाची सख्खी बहीण आहे, म्हणून ती पांडवांची सख्खी आत्या आहे. आणि म्हणून हे कृष्ण वगैरे हे सगळे आत्ते भाऊ आहेत, सगळी नातीच आहेत त्यांची. विचार करा. आणि त्यामुळे काय की ही एकदा रुक्मिणी येते आणि रुक्मिणी म्हणते की आमच्या पतीला अनेक पत्नी आहेत, पण निदान 8 आम्ही मुख्य आहोत. कृष्णाच्या 8 नायिका म्हणतात. आपल्याला पहिली माहीत आहे ती सत्यभामा, दुसरी माहीत आहे ती जांबुवंती. अगदी पहिली रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, मित्रविंदा, लक्ष्मणा, भद्रा, सत्या आणि कालिंदी या 8 स्त्रिया कृष्णाने मिळवून आणल्या आहेत, पळवून आणल्या आहेत, पण जिंकून आणल्या आहेत. आता सहज तुम्हाला सांगतो, आता अर्जुनाचा स्वयंवर येईल त्यावेळेला सांगेन की कृष्णाने तशाच प्रकारचा नाही अवघड पण जिंकून पत्नी एक मिळवलेली आहे. साधी विचारते प्रश्न, गप्पा मारत असतात रुक्मिणी, द्रौपदी. ती म्हणाली आम्ही 8 जणी आहोत, 8 जणीतला एक नवरा आम्हाला सांभाळता येत नाही, आणि तू 5-5 नवरे कसे सांभाळतेस? आणि तुझे नवरेसुद्धा तेजस्वी आहेत, तेही शूर आहेत, प्रत्येकाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, त्यांना कसे सांभाळते? तिने जे सांगितलं आहे ना ते खूप चांगलं आहे. कुणालाही कुणाचंही मन जिंकायचं आहे, राग माझ्यावर त्याला येऊ देऊ नये असं वाटायचं आहे. तर ती म्हणाली मी माझ्या 5ही पतींच्या मनाशी एवढी एकरूप झालेली आहे की त्यांना काय पाहिजे हे मला आधीच कळतं, आणि ती गोष्ट मी तयार ठेवलेली असते. उदाहरणार्थ सगळेजण बाहेर शिकारीला वगैरे गेलेले आहे, मी पाय धुणं वगैरेची तयारी करते युधिष्ठिरासाठी, भरपूर काही खायला लाडू वगैरे काढून ठेवते भीमासाठी, धनुष्यबाण वगैरे पुसून वगैरे अजून ठेवते अर्जुनासाठी, कारण सगळेजण गेलेले आहेत बाहेर. प्रत्येकाला आल्यानंतर सहदेव हा ज्ञानी आहे त्याच्यासाठी पुस्तक काढून ठेवते, नकुलाचा स्वतःच्या सौंदर्यावर एवढं प्रेम आहे आरसा स्वच्छ करून ठेवते त्याच्यासाठी. म्हणजे प्रत्येकासाठी मी काहीतरी करून ठेवते, म्हणून त्यांची तक्रारच नाही आहे माझ्याबद्दल. तुलाही जर कृष्णाला सांभाळायचं असेल तर कृष्णाच्या मनाशी एकरूप हो. ती म्हणाली मी प्रयत्न करते, परंतु प्रत्येक वेळेला जमतंच असं नाही. पण तू सांगितलंस ही खरी, हे तंत्र आहे, ही खरी कला आहे की मला आता मी शिक्षक आहे, मला विद्यार्थ्याचं मन जिंकायचं आहे. त्याच्या मन जिंकायचं मी माझ्या बुद्धीनं बाहेरून नाही जिंकणार, त्याच्या मनाशी मी एकरूप झालो पाहिजे. आणि ते प्रेमानं होता येतं. हृदय जिंकलं पाहिजे. डोकं जिंकण्याच्या भानगडीत पडू नका. प्रत्येकाची बुद्धी निराळी आहे, पण हृदयाच्या पातळीवर, भावनांच्या पातळीवर, प्रेमाच्या पातळीवर, भक्तीच्या पातळीवर आपण बऱ्यापैकी सारखे आहोत. म्हणून हृदय हार्ट टू हार्ट तर तुम्ही जिंकू शकाल. हेड टू हेड विचार करू नका. असू दे, आपण पुढे जाऊया. तर हा सगळा प्रसंग झाला. आता प्रश्न होता राज्याभिषेकाचा. राज्याभिषेक कोणाला? सगळेजण म्हणाले अर्थातच युधिष्ठिराला. शिक्षण पूर्ण झालेलं आहे. युधिष्ठिर हा भाला फेक वगैरे प्रत्येकाने निरनिराळ्या शस्त्रात नैपुण्य, ते युद्धाच्या वेळेला आपण बघणारच आहोत. प्रत्येक पांडवांनी एक शस्त्र त्याच्यात कौशल्य मिळवलेलं आहे. भीम गदा आणि हे आपल्याला धनुष्यबाण अर्जुन माहीत आहे, पण प्रत्येक पांडवाने त्याचा उपयोग करून त्यांनी निरनिराळ्या वीरांना मारलेला आहे. पांडवांनी निरनिराळ्या वीरांना मारलेला आहे, पण एकाही कौरवाला 4 पांडवांपैकी कोणीही मारलं नाही सोडून भीमाने 100 पैकी 100 कौरवांना मारलेला आहे. म्हणून भीमाचा प्रचंड राग आहे. केवढा प्रसंग घडतो ते आपण त्यावेळेला बघूया. आत्ता पुढे जाऊया. कुणाला करायचं? अर्थातच युधिष्ठिराला जर करायचं आहे. दुर्योधन म्हटला माझे वडील जर सिंहासनावर आहेत तर त्यांचा मुलगा मी, मला युवराज्याभिषेक झाला पाहिजे, उद्याचा राजा मी आहे. सगळेजण म्हणतात नाही, शेवटी विदुर म्हणतो आपण परीक्षा घेऊया. ही विदुराची परीक्षा. विदुर हा ज्ञानी आहे, विदुर हा विवेकी आहे. जरी दासीपुत्र असला तरी व्यासांचं तेज त्या दासीने सहन केलेलं आहे. आपण बघितलं, अंबिका आंधळी, डोळे मिटले, आंधळा झाला, हे समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर ही पांढरी फटक पडली व्यासांच्या ह्याने, तिचा मुलगा पांडुरोग झाला, त्याला ॲनिमिया झाला, हिमोग्लोबिन कमी रक्तातलं, विवर्ण ज्याला म्हणतात तो, वर्णच नाही काही, असा झाला तो. पण हा विदुर अगदी चांगला आहे. विदुर विवेकी आहे. त्यांनी एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. कुणाची परीक्षा घ्यायची? दुर्योधन श्रेष्ठ आहे राजा व्हायला का युधिष्ठिर श्रेष्ठ आहे? एक काही दिवस त्यांनी जाऊ दिले. एक दिवस एक स्त्री केस वगैरे केलेले, कुंकू फिसकटलेलं, काकणं फोडलेली, छाती बडवत आली, माझ्या नवऱ्याला मारलं, माझ्या नवऱ्याचा खून केला आहे.
आणि राजाच्या सैनिकांनी त्याला पकडले असं मी ऐकलंय. ज्यांनी खून केला त्याला, माझा नवरा मेला, मी विधवा झाले, मला न्याय पाहिजे, आणि विशेष ज्यांनी खून केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे योग्य, आणि त्याला धरून आणतात. त्यावेळेला विदुर म्हणतो, पहिल्यांदा दुर्योधनाला विचारतो शिक्षा काय करायची. त्यावेळेला तो सांगतो की मला पैशाची गरज होती, सुपारी, हे पहिलं सुपारी किलिंग असेल, कॉन्ट्रॅक्ट किलर, मला ह्यांनी पैसे दिले, हा वैश्य जो आहे ना त्यांनी मला पैसे दिले, मी शूद्र आहे, मी काही शिकलेलो वगैरे नाही, मला पैसे मिळवण्याची फार संधी मिळत नाही, म्हणून मला पैशाची गरज होती कुटुंब चालवण्यासाठी. त्यांनी सांगितलं या माणसाला मार, माझं काही त्याच्याशी वैर नव्हतं, पण मला पैसे मिळाले, पैसे वैश्याने दिले या व्यापाऱ्याने. वैश्याला पुढे बोलवलं, तू दिलेस का पैसे? हो म्हणाला. मला पैसे दे या सेनापतीने सांगितलं, क्षत्रिय सेनापती म्हटला तू पैसे दे, मी माझी तलवार देतो. बघा, तोही गुन्हेगार झाला, पण तुला हे सगळं करायला शिकवलं कुणी? हा प्लॅन तयार कुणी केला? योजना ब्राह्मणांनी. ह्यांनी आम्हाला मदत केली, हा बुद्धिमान आहे, त्यांनी सगळी योजना तयार केली, केव्हा त्याला गाठायचं, कसं मारायचं. ब्राह्मणी पुढे झाला, हो मला माझा अपराध मान्य आहे. आता दुर्योधन म्हणाला मी शिक्षा देतो, ऐका, ज्याने खून केला त्याला 40 वर्ष, खून करण्यासाठी ज्यांनी पैसे दिले त्याला 30 वर्ष, वैश्याला, शूद्राला 40 वर्ष, वैश्याला 30 वर्ष, आपलं साधन दिलं, आपले हत्यार दिलं, तलवार दिली, म्हणून क्षत्रियाला 20 वर्ष शिक्षा, आणि ज्याने आपली बुद्धी वापरली त्या ब्राह्मणाला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. सगळेजण उभे राहिले, साधू साधू, म्हणजे वेल डन म्हणतो ना, शाबास, वाहवा. दुर्योधनाला वाटलं आपण जिंकली. आता युधिष्ठिराची पाळी होती. युधिष्ठिर म्हणला क्षमा करा, दुर्योधनाने चांगलं सांगितलेलं आहे, पण मला मात्र उलटं वाटतं. जो अगतिक झालेला आहे, परिस्थिती का मारा हुआ आपण म्हणतो ना, म्हणजे परिस्थितीमुळे जो गांजला आहे, काही करून त्याला पैसे मिळवायचे, अशाने फक्त पैसे मिळवण्यासाठी त्याचा खून केलेला आहे, त्याला 10 वर्षाची शिक्षा. आपल्या पैशाचा समाज कल्याणाचं कार्य म्हणजे पाणपोई खरा, विहिरी खणा, लोकांसाठी धर्मशाळा बांधा, याच्यासाठी पैशाचा उपयोग करायचा सोडून वैश्याने एकाच्या खुनासाठी, आणि खून कुणाला? सेनापतीला भय होतो त्याच्यापासून. ज्याचा खून झाला तो सेनापतीचा शत्रू होता, त्यांनी ब्राह्मणाकडे गेला क्षत्रिय, आणि ब्राह्मणांनी सगळी योजना करून दिली. म्हणजे ज्या पैशाचा उपयोग करून प्रजेच्या कल्याणाची कामं करायची, तू खून करण्यासाठी तुझे पैसे वापरलेस, म्हणून वैश्या तुला 20 वर्षाची शिक्षा. नंतर क्षत्रिय सेनापती महाराज, तुम्ही संरक्षण करायचं का आपल्या तलवारीनं इतरांचं जीवन असुरक्षित करून टाकायचं? तुम्ही मारलं असतं तर एक वेळ सूड, पण आपली तलवार तुम्ही दिली, तुम्हाला 30 वर्ष. आणि ब्राह्मण देवता, तुम्ही बुद्धी वापरून समाजातली हिंसा, समाजातली गुन्हेगारी ही कमी करायची का आपली बुद्धी वापरून गुन्हेगारी वापरायची? खून करायला आपली बुद्धी वापरायची, एक प्लॅन तयार करायचा, तुम्हाला 40 वर्षांची शिक्षा. पहिल्यांदा क्षणभर सगळेजण सुन्न झाले. नंतर विदुर म्हटला साधू सा, मग सगळेजण उभे राहिले, टाळ्या वाजवल्या की ही खरी शिक्षा आहे की बुद्धी कशासाठी वापरायची? गुन्हेगारी, पाप, हिंसा कमी करण्यासाठी, ती वाढवण्यासाठी. तलवार कशासाठी वापरायची? अन्याय ज्यांच्यावर होतो त्यांचं रक्षण का अन्याय करण्यासाठी? पैसे कशासाठी वापरायचे? लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी का लोकांना मारण्यासाठी? आणि जरी तू पैसा, तू भीक मागायचेस, हिंसा कशाला करा? तुला 10 वर्षाची शिक्षा. युधिष्ठिराने दिलेली शिक्षा सगळ्यांना पटली. विदुर म्हणला आपला निर्णय झाला, युधिष्ठिरालाच यौवराज्याभिषेक होणार. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. दुर्योधनाने मान खाली घातली, शकुनीकडे बघितलं. शकुनी म्हणला भांजे ठैरो, आपली सुद्धा वेळ येणार आहे, मजा बघा. हे झाल्यानंतर ती बाई हसायला लागली, माझा नवरा वगैरे काही मेलेला नाही आहे. ह्या लोकांनी मदत करायचा प्रयत्न केला होता, मारायचा प्रयत्न केला होता, पण तो वाचला. राजवैद्याने त्याला वाचवलं. तो आता येईल इकडे, पण शिक्षा मात्र यानं व्हायला पाहिजे, कारण त्याला मारण्याची पूर्ण तयारी या लोकांनी केली होती. म्हणजे हा प्रकार.
विदुर म्हणतो हे सगळं जे प्रकरण आहे ना ते मी घडवून आणलं होतं, कारण मला सिद्ध करायचं होतं की सेन्स ऑफ जस्टिस, न्यायबुद्धी ही युधिष्ठिराची चांगली आहे. युधिष्ठिराचा हा पहिला राज्याभिषेक का, युधिष्ठिराला 3 राज्याभिषेक झाले, पण त्याच्या डोक्यावर राजमुकुट क्वचित होता. दुर्योधनाला एकही राज्याभिषेक झाला नाही, त्याच्या डोक्यावर राजमुकुट आयुष्यभर होता. त्याला तुम्ही काय सांगणार? फक्त प्रारब्ध, डेस्टिनी. दुर्योधन वॉज बॉर्न टू रूल अँड युधिष्ठिर वॉज बॉर्न टू सफर. भोगण्यासाठी, सहन करण्यासाठी युधिष्ठिराचा जन्म होता. दुर्योधनाचा जन्म राजभोग घेण्यासाठी, राज्य संपदा, राज्याचं वैभव याचा उपभोग घेण्यासाठी, राजा होण्यासाठी, राजमुकुट घालण्यासाठी. राज्याभिषेक एकदाही झाला नाही त्याला, हे विचार करा. आता जरा मागे जाऊन एक कथा बघितली पाहिजे जी महाभारतात सांगितलेली आहे. एक ऋषी आहे, त्यांचं नाव आहे मांडव्य ऋषी. हे मांडव्य ऋषी आहेत, फार तपस्वी आहेत. एकदा काय झालं, एक चोर होता. त्याने विचार काय केला, आपण किडूक मिडूक चोरी करतो, प्रत्येक वेळेला चोरी करावी लागते, आपण राजाच्या कोशात चोरी करूया. कोश म्हणजे ट्रेजरी. तो चोर राजाच्या याच्यात घुसतो आणि भरपूर चोरी करतो. चोरी करताना अलंकार, दागिने, भांगर गेलं ना काही, पण राजवस्त्र, राजचिन्ह आणि राजमुद्रा सगळंच तो चोरून गाठोडं बांधून आणतो ना. चोराला कशाला वेळ, तो काय सॉर्टिंग करत बसणार आहे का चोर? सगळं घालतो. राजमुद्रा म्हणजे राजाचं सील आहे, ते दुसरं तिसरं करता येत नाही. तो काय स्टॅम्प आहे काय? स्टॅम्प आणि सीलमध्ये हा फरक आहे. स्टॅम्प कुणीही करू शकतो, सील ती राजमुद्रा आहे, त्याच्यामागे सत्ता लागते, त्याच्यामागे एक व्यवस्था उभी लागते, एक यंत्रणा उभी लागते. उगीच सील करता येत नाही. काही ती राजमुद्रा गेली, राजाचा ध्वज गेला, ध्वजावर एक राजचिन्ह म्हणून काहीतरी असतं. कदंब राजे होते ना, त्यांच्यावरती सिंहाचं चित्र होतं, जे आता कदंबाच्या तिकिटावर जर देत असतील अजून त्याच्यावरती आहे. हे आपलं राजचिन्ह आहे. तेही सगळंच चोरीला गेलं. म्हणून राजा म्हणला काही झालं तरी चोर पळत निघाला, राजाचे सैनिक पळत निघाले. चोरांनी विचार काय केला की आश्रमात राजाचे सैनिक येणार नाहीत, म्हणून तो आश्रमात वेगात घुसला. तिथे मांडव्य ऋषी तपश्चर्या करतात, त्याच्या शेजारी ती पोटली ठेवली चोरीचा माल असलेली आणि स्वतः लपून बसला. राजांनी सांगितले काही झालं तरी चोर पकडला पाहिजे, म्हणून राजाचे सैनिक आश्रमात घुसले. चोर हे वेषांतर करण्यात पटाईत असतात, म्हणून त्यांनी दाढी वगैरे लावून एका साधूचा वेश घेतला होता. आणि मांडव्य ऋषी बसले. सैनिकांना वाटलं तो चोर आहे, उगीच नाटक करत बसलाय. त्याच्या शेजारी पोटली काय बघे, पोटलीत सगळा चोरीचा माल, म्हणजे हाच चोर झाला. त्यांनी मांडव्य ऋषींना ध्यानातून उठवलं. आता इथून पुढची कथा ऐका. आज ही कथा जरी ऐकून आपण घरी गेलो ना, तरी आपल्या जीवनातली दुःख, तुम्हाला सांगतो मी निर्माण केलेली आहे, दुःख, आनंद मी माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि म्हणून विचार करूया. ज्या वेळेला त्यांनी फक्त डोळे वर करून बघितले, तू चोर आहेस का? काही बोलले नाही. तू चोरी केली आहेस का? काही बोलले नाही. हा माल तू आणलायस का राजाचा? काही बोलले नाही. ते म्हणाले हा चोर पक्का दिसतोय, काही बोलत नाही आहे. त्यांना धरलं, फरफटत आणलं, लोकांना सांगितलं हा चोर आहे. लोकांनी लाथा मारल्या, चपला मारल्या, थुंकल्या अंगावर. मांडव्य काही बोलत नाही आहे. विचार करा. राजासमोर घेऊन त्यांना आपटलं. राजाने तेच प्रश्न विचारले, तुम्ही खरे ऋषी आहात का चोर आहात? तुम्ही चोरी केली आहे का? काही बोलत नाही. त्यावेळेला राजा म्हणाला की यांना अशी शिक्षा द्या की सगळ्यात ज्याला डिटरंट पनिशमेंट आपण म्हणतो ना, अशी शिक्षा द्या. आता हे करतात ना, कधी कधी वाटतं आपल्याला की त्या कुराणात वगैरे सांगितलेलं शरीयत आहे शिक्षा. चोरी केली आहे हात तोडा, हे केलंय ते तोडा, ते केलंय ते तोडा, असं जे आहे कधी कधी वाटतं हे जे बलात्कार करतात ना त्यांना ती शिक्षा दिली पाहिजे. आपल्या विचारवंतांनी एक शिक्षा सुचवलेली आहे, कॅस्ट्रेट देम, त्यांना नपुसक करून सोडा. अशी एक शीर आहे आपल्याकडे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रोडक्शन. ती कापून टाका त्यांची. त्यांना पुढे स्त्रीचा उपभोगच घेता येणार नाही, त्यांना नपुसक करून टाका. इथपर्यंत चर्चा झालेली आहे आपली. फाशी दिलं तरी सुद्धा घाबरतच नाही. किती शिक्षा झाली, काही जणांना फाशी दिलं सुद्धा आपण बघितलं ना, तरी सुद्धा कुठे डिटरंट पनिशमेंट नाही आहे. ह्यांना पनिशमेंट काय द्या. एक सूळ उभारा बाजारात,
सूळ म्हणजे असा लोखंडाचा खांब आणि त्याला टोक असतं आणि त्याला त्याच्यावर बसवा या ऋषींना. सूळ त्यांच्या शरीरात घुसत जाऊ दे, घुसत जाऊ दे, यानं मरत जाऊ दे, मरत जाऊ दे, रक्त येऊ दे, वेदना होऊ दे. सगळ्यांना कळलं पाहिजे की माझ्या राज्यात चोरांनी जर ऋषीचं सोंग घेतलं तर ऋषींना प्रत्येकजण चोर समजेल. हे लक्षात ठेवा ना, ऋषींना प्रत्येकजण चोर समजेल. आता मी बऱ्याच वेळा हे बघून तुम्हाला सांगतोय, अशी देव आहे. समजा साईबाबा शिर्डीला, साईबाबा आपण जय साईनाथ वगैरे सगळं करतो, तिरुपतीचा बालाजी वगैरे सगळं म्हणतो. कुठेतरी एक ज्या वेळेला गर्दी होते तिथे भिंतीवर लिहिलं असतं खिसे कापून पासून सावध राहा. हां, मग माझा हात जोडलेला एक हात इथे जातो, प्रत्येकाकडे बघतो, हा खिसे कापून नाही ना, तो माझ्याकडे बघतो. आता वातावरणच बदललं, सगळं वातावरण बदललं. तसं जर लोकांना वाटलं की साधूसुद्धा चोर असू शकतात, चोर साधूचा वेश घेऊ शकतो, म्हणून म्हणाले काही दिवसांनी तो मरेल, मेल्यानंतर सुद्धा त्याला सुळावरून उतरू नका, गिधाडं वगैरे येऊ देत, पक्षी त्यांच्या शरीराचे लचके तोडू देत, मेल्यानंतर त्यांना कळणार नाही, लोकांना कळेल ना. आणि तो सूळ आत जात राहायला पाहिजे. हे बसले ध्यानस्थ विचार करत, ते एवढे योगी आहेत, लक्षात ठेवा. तो सूळ आत जाणं तर जाऊ दे, आरामात पाटावर बसतात तसे ते बसलेले आहेत. त्यांनी विचार केला की मला एवढं भोगावं लागलं, कुठलाही अपराध नाही आहे, त्यांची तक्रार नाही आहे हे लक्षात. आणि आपण पांडुरंगा इतकी भक्ती केली तरी का रे डेंग्यू झाला, विठ्ठल रखुमाई, हे काय आहे, चूकच आहे हे, त्याच्यासाठी ही कथा आहे, हे लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं माझं कुठलं तरी पाप भोगायचं राहिलंय. विचार केला या जन्मात माझं काही भोगायचं राहिलं असं वाटतं. त्यांनी आपले मागचे 7 जन्म बघितले. तुम्ही म्हणाला असं बघता येतात का? आता रिग्रेसिव्ह अशी एक ट्रीटमेंट आहे की मागचा जन्म, त्याचा जन्म, आणि विशेषतः अर्धशिशीसारखे रोग आहेत ना, तुला त्या ह्याच्यात ते झालं होतं त्रास म्हणून ती अर्धशिशी झाली, एकदम रोगी बरा होतो. हे रिग्रेसिव्ह म्हणजे मागचा जन्म त्याचा, आणि ही परदेशात डेव्हलप झालेली ट्रीटमेंट आहे, थेरपी. हे लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे की त्यांनी मागचे जन्म बघितले, काही उरलेलं नाही आहे. राजाला एकदम आठवण झाली, मेला का रे तो चोर. त्यावेळेला तो सैनिक म्हणाला, प्रधानमंत्री, मी तुम्हाला राजेसाहेब तेच सांगायला आलो, मरण तर सोडाच, वेदना तर सोडाच, त्याचं तेज वाढलेलं आहे, तो खरा साधू असेल, आपण त्याला उगीच शिक्षा दिली. राजा म्हणतो नको नको, त्याला उतरवा, मिरवणुकीनं पालखीत घालून आणा, मला त्याची क्षमा मागितली पाहिजे, कारण आता जर त्यांनी शाप दिला तर सत्यानाश आणि निस्संतान, ऋषीचा शाप आहे तो. त्यावेळेला आणला. राजा म्हणतो क्षमा करा, पाया पडतो. आत्ता पहिल्यांदा ते बोलले, पहिल्यांदा मांडवे ऋषी बोलले की राजा, तुझे सैनिक हे लोक जे माझ्या अंगावर थुंकले, तू मला ती शिक्षा दिलीस, कुणावरही माझा राग नाही, उलट मी तुम्हाला नमस्कार करतो हे शिकवून घेण्यासाठी. म्हणजे माझे कुठले तरी भोग भोगायचे राहिले होते, मी मुक्तीच्या अगदी जवळ पोचलो होतो, हे भोग भोगायचे राहिले होते, ते भोगायला तुम्ही मला मदत केली, सो थँक्यू, मी कृतज्ञ आहे तुमच्याबद्दल. राजा राग वगैरे काही नाही, पण आता मी यमाकडे जाणार आहे आणि यमाचा सेक्रेटरी सचिव जो चित्रगुप्त आहे त्याला विचारणार आहे, माझा अकाउंट काढून दाखव, काय भोगायचं राहिलं, आणि नाहीतर मी शाप देणार यमाला. यमाच्या राज्यात येतात ते. चित्रगुप्त म्हणतो माझ्या चूक होत नाही, अकाउंट आम्ही काय हेराफेरी करत नाही. चित्रगुप्त आहे तो, हे मोठी काढतो पोटी, हे भोगून झालेलं आहे, हे भोगून झालेलं आहे, हे भोगून झालेलं आहे, मग सगळं जर भोगून झालं आहे तर हे भोग का उरले. इतक्यात चित्रगुप्त हसला, म्हणला सापडलं. लहानपणी तुम्ही एका फुलपाखराला घेतलं होतं, फुलपाखराला पकडलं, एक काटा घेतला आणि तो फुलपाखराच्या मागच्या भागातून घातला, फुलपाखरू तडफडलं. तुमच्या दृष्टीने तो खेळ होता, तुम्हाला कळतच नव्हतं. हां म्हणाले, मला कळत नव्हतं, म्हणजे मी अबोध 3 वर्षाचं पोर, ते सहज फुलपाखरू पकडतं, काटा त्याच्या पोटातून घालतं, त्याला काय कळत होतं. अबोध अवस्थेत सुद्धा पाप झालं आहे, माझ्याकडून अपराध घडला आहे, हे मान्य आहे, पण आता हा मुद्दा लक्षात घ्या, अबोध अवस्थेत घडलेल्या अपराधाचं शिक्षा ही अबोध अवस्थेतच द्यायची असते. नाही पण उशिरा लक्षात आलं तर अबोध अवस्था म्हणजे झोप, स्वप्नावस्था. बोध म्हणजे जागा आहे, कॉन्शियस आहे मी, अर्ध झोप आहे, अर्ध स्वप्न पडते, त्याच्यात शिक्षा द्यायची असतात. आपल्याला बऱ्याचदा आपण कॉटवरून खाली पडलोय, दऱ्यात कोसळतोय, आपण नापास झालेलो आहे परीक्षेला,
आपल्या लॉटरीचं तिकीट लागलं म्हणून ते उडून गेलेलं आहे. असली जी आपल्याला स्वप्न पडतात ती ह्या शिक्षा आहेत लहानपणी झालेल्या, असं इथे सुचवलेलं आहे. अबोध अवस्थेत केलेल्या पापांचं किंवा अपराधांचं शासन म्हणजे शिक्षा अबोध अवस्थेतच द्यायची असते. या अवस्थेत मला तुम्ही ती शिक्षा दिलीत. यम म्हणला चुकलो, चित्रगुप्त म्हणला चुकलो. त्यांनी यमाला सांगितलं 3 जन्म माणसाचे घ्यावे लागतात यमाला. परत तुम्हाला सांगितलं माणसाचा जन्म ही शिक्षा आहे, माणसाचा जन्म ही संधी आहे. पहिला तुला जन्म घ्यावा लागेल माणसाचा जो समाज आहे ना त्या समाजाच्या बाहेर. समाजाच्या बाहेर म्हणजे भिल्ल वगैरे वनवासी, पर्वतात राहणारे गिरीवासी, आदिवासी, स्मशानात राहणारे डोंब म्हणतात. हरिश्चंद्राच्या वेळेला जो डोंब होता तो यमाचा पहिला मानव जातीतला अवतार होता, मानव जन्म होता समाजाच्या बाहेर. दुसरा जन्म दासीपुत्राचा तुला घ्यावा लागेल, तो विदुर. लक्षात ठेवा, घ्यावा लागेल दासीपुत्राचा, हरकत नाही यम म्हणाला. तिसरा जन्म, आणि हे जन्म एका वेळेला सुद्धा तुला घेता येते, एक मेल्यानंतर दुसरा असं काही गरज नाही आहे. राजाचा जन्म घ्यावा लागेल. त्यावेळेला यम काय म्हणतो ते लक्षात घ्या. आणखीन 3 मनुष्य जन्म घ्यावा लागणार आहे. मी घ्यायला तयार आहे, राजाचा जन्म नको. कारण का, माझ्या प्रजेत, हा विचार करा तुम्ही, आपल्या कुटुंबात 4 माणसं आहेत, हा हेड ऑफ द फॅमिलीने विचार करायचा. माझ्या चुकीचा परिणाम 4 जणांना भोगावा लागतो. मी जुगार खेळतो. हल्ली रमीनं मला माहीत असलेली 2-3 माणसं 25 लाख 30 लाखाच्या कर्जात, त्यांना आता घर बँकेकडे मॉर्गेज टाकून पैसे उभे करावे लागत आहेत. रमी, आणि ती बटन दाबलं सुरू झाली. हो, सावध राहायला पाहिजे. ते खाली बारक्या अक्षरात येईल की लत लग सकती है, यू कॅन बी ॲडिक्टेड. व्यसन लागेल, आणि असं व्यसन की त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही. हा सगळा प्रकार लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय, राजाची जर चूक झाली तर जे पाप असतं मल्टिप्लाइड बाय 1000, समजा 1000 लोक माझ्या राज्यात आहेत, माझ्याकडून एक पाप घडलं तर माझ्या पापाच्या अकाउंटला 1000 पाप तू लिहिणार. राजा आहे. त्यावेळेला तो काय म्हणतो बघा मांडव्य ऋषी, अरे पण तू पुण्य केलंस तरीसुद्धा 1000 पुण्य लिहिणार ना लोकांचं. तो म्हणतो तीच तर खरी गंमत आहे. राजा झाल्यानंतर, सत्ताधारी झाल्यानंतर पुण्य करण्याची प्रेरणाच होत नाही, पापाची प्रवृत्ती तयार होते. भ्रष्टाचार हा नित्याचार बनतो, सदाचार बनतो. पुण्य करण्याची ते तेव्हापासून चालत आलेलं आहे. सत्ताधारी, आपण म्हणतो ना, द पॉवर करप्ट्स, आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली, पूर्ण होतो, आणि देशाचं नुकसान होतं. हा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो तू राजा होशील, तुझ्यासाठी भोगावं लागेल सगळ्या जनतेला, पण तरीसुद्धा तू एक सत्यभाषी, चांगला सदाचरणी असा राजा होशील, आणि प्रातस्मरणात तुझं स्मरण केलं जाईल. पुण्यश्लोको नलो राजो पुण्यश्लोको युधिष्ठिरा. जसं आपण अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका नगरींचं स्मरण करून आपण करतो, पर्वतांचं स्मरण करून, याला प्रातस्मरण म्हणलेलं आहे. अरे सगळ्या देशाचं स्मरण करा. नद्या या 7, नगरी या 7, पर्वत हे 7, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यानं, आणि हे करायला जास्तीत जास्त 15 मिनटं लागतात. हे प्रातस्मरणाचे जे श्लोक आहेत ना, तुम्ही प्रातस्मरण म्हणून गुगलवर काढा. काय सुंदर श्लोक आहेत ते म्हणलेले. ऐका, मुलांना ऐकवा. मुलं झोपलेले तरी लावा. अर्धवट अवस्थेत ऐकलं जातं, ते त्यांच्या लक्षात राहतं. लक्षात, मी काही गोष्ट सांगत नाही तुम्हाला, याची गरज आहे. आणि म्हणून आपण म्हणतो अहल्या, तारा, मंदोदरी ह्या पंचकन्या स्मरेन नित्यम. आता हे राजे सांगितलेले आहेत, 7 चिरंजीव सांगितलं, त्याचं सगळ्यांचं स्मरण करायला सांगितलं आहे. तर तुला पुण्यश्लोको युधिष्ठिरा, सकाळी स्मरण करण्याची योग्यता होईल. तुझ्याकडून चुका होतील, त्या चुका सगळ्या जनतेला, प्रजेला भोगाव्या लागतील, पण शेवटी जनता तुला एक आदर्श राजा, धर्मराज म्हणून मान्य करेल. धर्म सुरू होतात. हरिश्चंद्राच्या काळात तो डोंब आहे, हे जाळायला, प्रेत जाळायला मदत करतो. अजूनही ते डोंब त्याच जातीचे आहेत. हरिश्चंद्र हा त्यांचा एका अर्थाने पूर्वज आहे. गंगेच्या काठी गेलात, हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट, यमघाट, मरत असतात लोक, आणि ते जाळत असतात, टाकत असतात. ते हरिश्चंद्राला आपला पूर्वज म्हणतात. हरिश्चंद्र हा रामाचा पूर्वज आहे, तो सूर्यवंशातला राजा आहे, पण त्याला हे काम करावं लागलं. ती कथा नको ऐक, ती रामायणातली कथा आहे. पण लक्षात ठेवा, पहिला जन्म होता. दुसरा जन्म दासीपुत्र विदुर. विदुराला काय शाप आहे
की तू विद्वान असशील, विवेकी असशील, पण तुझा सल्ला ऐकला जाणार नाही. कृष्णाचं सगळं म्हणजे 100% म्हणतो ना, 100% पांडवांनी ऐकलं आणि विदुराचं 0% कौरवांनी ऐकलं. विदुर आणि कृष्ण सारख्या योग्यतेचे. विदुराची योग्यता काय आहे? पण दासीपुत्र म्हणून सिंहासनावर बसू शकला नाही. युधिष्ठिर आणि तो काका, कारण तो वडिलांचा भाऊ ना, पांडूचा भाऊ आहे विदुर, पण युधिष्ठिराचा काका आहे. ह्यांच्यातले संबंध दोघंही यमाचे अवतार असल्यामुळे किती मधुर संबंध आहे तो. आता पुढचा प्रसंग, ज्यावेळेला ह्याला राज्याभिषेक झाला त्यावेळेला तळमळायला लागला की आता माझा राजा उद्या तोच होणार. तो म्हणाला, भांजे आपण एक योजना करूया तयार शकुनी, की वारणावत नावाचं गाव आहे, अजूनही आहे, तिथे लाक्षागृह बांधूया. एक असं घर बांधूया अत्यंत आकर्षक, पण भिंती खांब वगैरे लाखेचे असतील. आता लाख सील करायला पूर्वी वापरायची, अजूनही सरकार कोर्टात वगैरे वापरली जाते, ती लगेच वितळते. इगला लावले की सगळं घर जळून जाणार आहे. हायली इन्फ्लेमेबल. आता कळलं तुम्हाला, जसं केरोसिन पेट्रोल तसं ते घर. त्याच्यात यांना पाठवूया आणि रात्री झोपलेले असताना लावून देऊया आग. आता हा प्रसंग बघा फार महत्त्वाचा आहे. विदुराला हे कळल्याशिवाय कसं रे, कारण विदुर नाही म्हटलं तरी धृतराष्ट्राचा भाऊ आहे. धृतराष्ट्राचे डोळे आहे तो, धृतराष्ट्राला ऐकू येतं पण दिसत नाही. विदुर सांगतो ते त्याला पटत नाही, कारण विदुर दुर्योधनाच्या विरुद्ध सांगतो, शकुनीच्या विरुद्ध सांगतो. ती चांडाळ चौकडी आहे, दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण. याच्यामुळे द्रौपदीचं वस्त्रहरण वगैरे झालं. सतत ही मंडळी जवळ आहेत, ऐकत नाहीत विदुराचं. पण ठीक आहे ना, युधिष्ठिर आणि विदुर हे नुसते काका आणि पुतण्या असं नाही आहे, तर ते यमाचे अवतार आहे. यम हा त्यांचा पूर्वजन्म आहे, शाप म्हणून त्यांना वर मिळालेला आहे. ज्या वेळेला ते वारणावतात जातात त्यांची सांकेतिक भाषा आहे, हे लक्षात घ्या. यम आणि चित्रगुप्त ज्या भाषेत बोलतात, व्यापारीसुद्धा बघा ना, आपण साडीच्या ह्याच्यात गेलो तर ते एकमेकाशी कोणत्या भाषेत बोलतात आपल्याला कळत नाही. ते बोडगेश्वर वगैरे आहेत ना, सीमापुरुष, त्यांच्याशी ते त्यांचे भटजी कोणत्या भाषेत बोलतात कळतच नाही, पण बोलत राहतात, मागणं करत राहतात. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, संपतच नाही. त्याला शेवटी पाय धरून विचारायचं, कुठल्या भाषेत बोलत होतात? मला माहीत नाही, वडील बोलत होते, मी बोलतो. अशी सांकेतिक भाषा होती. कोड लँग्वेज म्हणतात ना, कोड लँग्वेज. सगळ्यांच्या समोर बोललं तरी विदुर काय बोलतोय ते युधिष्ठिरालाच फक्त कळायचं. विदुराने प्रश्न विचारला, अरण्याला आग लागली. हे कूट प्रश्न महाभारतातले, गणपतीने विचार करायला पाहिजे ना. अरण्याला आग लागली तर सगळ्यात शेवटी कोण मरेल हा प्रश्न आहे. सगळ्यात शेवटी कोण मरेल? आता अरण्यात राहणाऱ्यांच्या झोपड्या आहेत त्या सगळ्यात आधी जळतील. माणूस पळून पळून कुठे पळणार आहे? पक्षी उडून जातील, पण पक्ष्यांची अंडी, पक्ष्यांची घरटी, हे वाघ सिंह मोठे असतील पण मरतील जळून. कुठे पळणार आहेत? अरण्याला आग लागलेली आहे. त्यातल्या त्यात हत्ती हा बुद्धिमान प्राणी आणि हत्तीची मेमरी चांगली आहे. तो एका जलाशयात जाऊन उभं राहील. हत्तीला माहीत आहे की पाणी आणि आग, पण शेवटी आग एवढी लागली, पाण्याची वाफ झाली तर हत्तीसुद्धा जळून मरणार आहे. आता विचार करतो, उत्तर देतो चूक, उत्तर देतो चूक, उत्तर देतो चूक. आपल्याला कळत नसेल, आठवत नसेल, उत्तर आहे उंदीर. सगळ्यात शेवटी किंवा मरणार नाही तो उंदीर. उंदीराचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, त्याचं बिळ आहे ना 2 बाजूनी उघडं असल्याशिवाय तो त्या बिळात राहत नाही, 2 बाजूनी. म्हणून आपण आपलं उंदीर आल्यावर तर आपल्या रांच्या कुडीत मारतो, अनेक भांडी फोडतो, उंदीर काही सापडत नाही, कारण तो बिळातून शेजाऱ्याच्या फ्लॅटमध्ये निघालेला असतो. हे विचार करा तुम्ही. आणि अरण्यातले उंदीर तर अरण्याच्या बाहेर दुसरं तोंड असेल अशा बिळात राहतात. एकतर ते अंडरग्राऊंड आहेत, आग त्यांना तापवायला वेळ लागेल आणि तोपर्यंत ते निघून गेलेले असतात. आता हे तू का सांगतोयस? योग्य वेळी कळेल. विदुराला काय सांगायचं असतं, ज्या घरात तुम्ही राहणार तिथे एक उत्सव भरवला. उत्सव तुम्ही बघितलेला नाही रे. आम्ही राजपुत्र कायम हस्तिनापुरात होतो, तुम्ही अरण्यात होतात, तुम्ही उत्सव बघितला नाहीत, म्हणून तुमच्यासाठी वारणावतात उत्सव आहे. बरं काही दिवस जाऊ दिले ना, एकदम पहिल्या दिवशी कशाला जाळतील? खरं वाटलं पाहिजे लोकांना, म्हणून असे उत्सव बघतायत. भीमाला नवीन नवीन मिठाई वगैरे खायला मिळते, भीम आनंदात आहे, सगळे आनंदात आहे. ह्यांनी उंदीर का सांगितलं आहे की तुम्ही पहिल्या रात्रीपासून तो जो घर आहे टनल खणायला लागा.
सुरंग म्हणतात त्याला. बोगदा खणानं तुम्ही सुरक्षितपणे बाहेर जाईल. आणि बोगदा असा की वारडावताची सीमा संपते एकचक्रा नगरीच्या जवळ. त्या एकचक्रा नदीत निरेल. पण आम्हाला कसं जमणार? मी आहे ना, मै हूं ना, विदुर म्हणतो. आणि दुसरे दिवशी सकाळी यांच्याकडे एक पिंजरा येतो. त्या पिंजऱ्यात पांढरे उंदीर आहेत. पांढरे उंदीर असतात ना, ते पांढरे उंदीर आहेत. आणि म्हणाले आम्ही खनिक आहोत. खनिक म्हणजे खणणारे. आमच्याकडे चिन्नी, हातोडी, फावडं, कुदळ सगळं आहे. आम्हाला काम सांगा. त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो बाजूला घेऊन, तुम्ही सुरंग म्हणाले आम्हाला विदुरांनी सांगितलं आहे, पण तुम्हाला माहीत आहे की नाही बघण्यासाठी म्हणून सुरंग ते टनल खणायला पहिल्या रात्रीपासून सुरुवात होते. आणि उंदराचा पिंजरा कशाला सगळेजण विचारतात. ते कुंती आलेली आहे, लग्न झाले, द्रौपदी स्वयंवर नंतर आहे, कुंती आहे. ती म्हणते उंदीर कशाला घाण. त्यावेळेला तो म्हणायचा मला त्याचा अर्थ माहीत आहे युधिष्ठिर, कारण उंदीर सतत लक्षात ठेवा केव्हाही आग लावली जाईल. काही दिवस तुम्हाला राहू देतील, एका रात्री आग लागेल, तुम्ही मरून जाल. तेव्हा उंदीर जसा करतो, उंदराचं स्मरण राहिलं पाहिजे. ते खनिक आहे, खणणारे, त्यांना रोज विचारलं पाहिजे किती काम झालं, किती काम झालं. शेवटी होत नाही म्हणून भीम मदतीला लागतो. भीमानी जर मारली कुदळ किंवा ती पाराई म्हणतो ना, आरपार वाजायला लागली, लवकर टनल खणून झाला. आता गंमत बघा की ते केव्हा आग लावतील हे तुम्हाला काय कळणार आहे? विदुराची पुढची योजना. हे लक्षात घ्या, महाभारत ही योजना व्यासांची बुद्धी आहे. ती काही केवळ कादंबरी नाही आहे, इतिहास आहे तो. त्यांनी काय सांगितलं व्यासाने? एक बाई आणि तिची 5 मुलं. यांना सांगितलं देशाकरता मरायला तयार आहेस का? तुझे बाकीचे लोक आहेत, कुटुंबीय आहेत, माहेरचे लोक, त्या सगळ्यांना मी भरपूर देणगी देतो. देशासाठी मरशील, केव्हा ना केव्हा तरी तुझं स्मारक आम्ही करू. ती म्हणाली काही हरकत नाही, नाटक करायचं. मी बाजाराला आले होते, आता अंधार पडलेला आहे, आजची रात्र मी इथे राहते. ती बाई म्हणजे कुंती आई आणि तिची 5 मुलं तिथे झोपतात. आणि त्या रात्री भीम आग लावतो, स्वतःच आग लावतो. आणि टनलमधून ते दुसरीकडे निघून जातात. आग लागली, कशी लागली माहीत नाही, ॲक्सिडेंटली लागली असेल, पण मेल आहे ना 5 प्रेत पुरुषांची आणि 1 प्रेत स्त्रीचं. आता तुम्हाला सांगतो, एवढा रडतो हा आंधळा. काय रे युधिष्ठिरा, आत्ता कुठे तुला राज्याभिषेक झाला होता, आणि किती झालं तरी कोणती आमच्या पिढीतली खूप श्राद्ध करतो त्यांचे. मेलेत आता 10वा दिवस 12, हे सगळं करतो धृतराष्ट्र. हे गुप्त राहिलेले आहेत. हे पांडव तेजस्वी आहेत लक्षात ठेवा, आणि त्यांना लपवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. म्हणून त्यांनी भिक्षुकाची वस्त्र घातलेले, एक पुडवं नेसायचं आणि वरून उपरणं पांघरायचं. पांडव कसला असला? पांडव मेले ना हे सगळ्यांना खात्री होती, फक्त विदुराला माहीत होतं पांडव गेलेले नाहीत म्हणून. पांडव एकचक्रा नगरी. आता एकचक्रा नगरीत सगळी कुंभाराची घरं होती. किती सुंदर नाव आहे लक्षात ठेवा. कुंभाराचा व्यवसाय एका चाकावर चालतो, एकचक्रा. त्याला बैलगाडी नंतर लागते. एका चाक फिरवत फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार. हा कुंभार आहे एकचक्रा नगरी. एक कुंभार म्हणतो की तुम्ही ते म्हणतात आम्ही संकटात सापडलेलो आहोत, आमची हे मिळालं संकट की आम्ही निघून जाऊ, काही काम करायला तयार आहे. आता इथे बारकावा बघा, आपण काय बघतोय, या कथेचा संदेश काय, या कथेचा कोणता संस्कार मनावर करून घ्यायचा, आणि या कथेत मी संकल्प काय करायचा. ही शेवटची कथा समजा आजची, आधार देतो. एक दिवस त्या घरातली सगळी माणसं रडायला लागतात. मागच्या खोलीत हे 5 पांडव आणि कुंती राहत आहेत. कुंती म्हणते युधिष्ठिराला, जरा जाऊन पाहून ये रे, रडतायत म्हणजे कुणीतरी मेलंय का त्यांच्या घरात? आपल्याला त्यांनी आसरा दिलाय, आपल्याला मदत केली पाहिजे त्यांना. युधिष्ठिराला आश्चर्य वाटलं, कुणी मेलेलं वगैरे नाही आहे, रडतायत का तुम्ही? ते म्हणाले इथे एक राक्षस आहे, त्याचं नाव बकासूर. बकासुराला रोज गाडाभर अन्न आणि घरातला एक माणूस द्यावा लागतो. यावेळेला आमच्या घराचा नंबर आहे. मुलगा म्हणतोय मी जाणार, मुलगी म्हणते मी मुलगी असली म्हणून काय झालं मी जाणार. माणसाचं त्याला मांस चालतं. वडील म्हणतात मी जाणार, कुणी जायचं नाही. आमच्यापैकी कोण जाणार? आमच्यात स्पर्धा लागलेली आहे म्हणून रडतोय आम्ही, आमचा निर्णय होत नाही आहे. बकासुराकडून खायला कोण जाणार? विचार करा. त्यावेळेला युधिष्ठिर येऊन सांगतो. कुंती म्हणाली ही आपल्याला संधी आहे, आपल्याला त्यांनी आश्रय दिला ना तर आपण भीमाला पाठवूया की तुम्ही गाडावर अन्न तयार घेऊन द्या, ती गाडी घेऊन मी जातो. आता इथे लक्षात ठेवा,
गावावरचं संकट, काल मी तुम्हाला सांगितलं होतं, कुटुंबावर संकट आलं तर मी माझा त्याग करून कुटुंबाचं हितरक्षण करतो. गावावर संकट आलं तर कुटुंबाचा त्याग करून गावाचं रक्षण करायचं असतं. अशा वेळेला गावावरच संकट आलंय, रोज एका घरातला माणूस तो मारून खातो, नरभक्षक आहे तो. भीम जातो आणि आपल्याला माहीत आहे की भीम त्याला मारतो, खात नाही, पण पहिल्यांदा अर्धी गाडी अन्न स्वतः संपवतो. त्यामुळे त्याला शक्ती. भीम म्हणजे अन्न, मुद्दा म्हणून लक्षात घ्या. आपण टाळायचं हे. आपल्याला खूप अन्न परवडतं म्हणून अन्न खाऊन झोपायचं. झोपल्यानंतर मागे तुम्हाला सांगितलं होतं ना, एक भाटकार आहे मोठा जमीनदार, आणि त्याला काम करायला माणूस पाहिजे, आणि त्याचे अट एवढ्या आहेत की कोणीच तयार होत नाही. सगळ्या अटी मान्य करणारा एक नोकर त्याला मिळतो. नोकर म्हणतो माझी एकच अट आहे. सांग ना, पण माझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ना, वाटेल ते काम केलं पाहिजे, वाटेल ते करा. हो म्हणाला, माझी एकच अट आहे, मला खाल्ल्यानंतर झोप आणि झोपून उठल्यानंतर खायला लागतं. तो म्हणाला मान्य आहे अट. त्यावेळेला त्याचा सचिव मुनीन सेक्रेटरी म्हणतो, त्यांनी काय सांगितलं कळलं का तुम्हाला? मला खाल्ल्यानंतर झोप येते, झोपून उठल्यानंतर मला खायला लागतं, खाल्ल्यानंतर मला पुन्हा झोप येते, झोपून उठल्यानंतर मला पुन्हा खायला लागतं, परत झोप परत खाणं, हा काम काय करणार आहे तुमचं? ही अट लक्षात ठेवा. अशा विचार करून आपण सावध राहायला पाहिजे. केवळ मिळतंय म्हणून खायचं, हे खायचं ते खायचं, पैसा खायचा, दुसऱ्याची संधी खायची, हे सगळं खाणं केव्हा थांबवणार आहोत? भीम किती असला तरी त्याने बकासुराला मारलेला. कृष्णाच्या ह्याच्यात बकासूर आहे. बक म्हणजे बगळा, आपण बकी म्हणतो ना, क्रेन आहे तो, तसा तो. आणि हा बकासूर म्हणजे बक्का बक्का खाणारा असुर. काय किती खायचं. भीमाने त्याला मारलं, गावावरचं संकट टाळलं. तुम्ही आहात कोण? देवदूत आहात का? तुम्ही तुमचा परिचयच करून दिला नाही, तुमची नावंसुद्धा आम्हाला माहीत नाहीत. त्यांनी खोटी नावं काहीतरी सांगितली. आणि अशा वेळेला द्रौपदीचं स्वयंवर जाहीर होतं. आणि अर्जुन म्हणाला, बरेच दिवसात धनुष्य मी बघितलं सुद्धा नाही. बघायला तरी जातो, तिथे कोणीतरी धनुष्यच आहे, जरा बघूया तुझं धनुष्य. हा इतका चांगला क्षत्रिय आहे, त्याला धनुष्याशिवाय राहता येत नाही. एक तुम्हाला सांगतो, एक विद्यार्थिनी पुस्तक असल्याशिवाय ती झोपायची नाही, पुस्तक वाचन करायचं मग झोप. ती एका तिच्या मावशीकडे जाते, ती खूप श्रीमंत, आणि लक्ष्मी सरस्वतीचं काय नातं आहे मी सांगायला पाहिजे का? ती मावशीला विचारते, पुस्तक आहे का? टेक्स्टबुक्स आहेत? नाही टेक्स्टबुक नाही. वाचायला पुस्तक आहे का? नाही. मध्यरात्रीपर्यंत तिला झोप लागत नाही, ती पुस्तक शोधते. पूर्वीच्या काळात लँडलाईन असताना डिरेक्टरी असते, माहीत आहे ना, मोठ्या जाड डिरेक्टरी असायच्या, ती डिरेक्टरी वाचते. आणि दुसऱ्या दिवशी सांगते, सांगू का, गोव्यात देसाईंपेक्षा नाईक जास्त आहेत आणि फर्नांडिसपेक्षा डिसूजा जास्त आहेत. कल्पना करा हे एकदम. का? मी डिरेक्टरीचा अभ्यास केला. बघा, डिरेक्टरीचा अभ्यास कुठलंही काढलं, सावर्डे काढलं, बघितलं तर ND, हिंदूमध्ये नाईक जास्त देसाईंपेक्षा, आणि ख्रिश्चनांतात डिसूजा जास्त फर्नांडिसपेक्षा. हा तिने अभ्यास केला, तिला राहवतच नाही. अर्जुनाचं तसं आहे, धनुष्याला हात लावल्याशिवाय, धनुष्याला दोरी लावल्याशिवाय, कुठेतरी बाण मारल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. म्हणून ते आलेले आहेत याला बघायला आलेले आहेत. ते भिक्षुकाच्या वेशात आहेत. कोण मारून देणार आहे त्यांना बाण? इथे कृष्ण आलेला आहे. कृष्ण, द्रौपदी, अर्जुन, हे इक्वेशन जे आहे ना, हा त्रिकोण आहे ना, तो इथे निर्माण होतो. हा विषय आपण उद्या सुरू करणार आहोत. द्रौपदी स्वयंवर हा एकंदर महाभारतातला आणि पांडवांच्या जीवनातला, कौरवांच्या जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग आहे. उद्या इथून सुरुवात करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत. आपण इतके प्रसंग बघितले, पण प्रत्येक प्रसंगात काही ना काहीतरी संस्कार स्वतःच्या मनावर करून घ्यायचा. आणि ही गोष्ट मी टाळेन किंवा ही गोष्ट मी करेन असा संकल्प करायचा. उद्या पुढचे प्रसंग पाहूया. शांत. श्लोक आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात चोळूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल रखुमाई हनुमान यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या साधकांना नमस्कार करूया। शांत आनंद। महाराज महाराज महाराज।